काल आपण जे काही शिकलो होतो सोशलायझेशनचे वेगवेगळे टाइप्स आणि सोशलायझेशनची सगळी व्याप्ती, सोशलायझेशन म्हणजे काय वगैरे तो डिटेल पार्ट आपण काल कंप्लीट केला होता. आज जो आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत तो आहे सोशल कंट्रोल. सोशल कंट्रोल, सामाजिक नियंत्रण त्याला मराठीमध्ये म्हणतात. सोशल कंट्रोल. केला. सोशल कंट्रोल म्हणजे काय? सोशल म्हणजे सामाजिक, कंट्रोल म्हणजे काय तर नियंत्रण. आता सोशल कंट्रोलची आवश्यकता का भासली असेल? का भासली असेल सोशल कंट्रोलची आवश्यकता? सांगा बरं, का गरज पडली असेल? कशावर कंट्रोल करायचा होता सामाजिक दृष्ट्या? सांगा. सांगा पटकन. सोशल टर्म ही कशामध्ये ही संकल्पना वापरली जाते याचा विचार करा. कारण एखादी नवीन जेव्हा संकल्पना आपण शिकतो किंवा एखादा नवीन टॉपिक जेव्हा आपण शिकतो, तो टॉपिक शिकत असताना तो जो शब्द आहे सोशल कंट्रोल ह्याचं आपल्याला ॲटलिस्ट थोडंसं मिनिंग माहीत असायला पाहिजे. तो कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये वापरला जाईल तर थोडंसं थिंकिंग प्रोसेस तुमची वाढली पाहिजे की आज हा टॉपिक आहे, कारण मी दुसऱ्या दिवशी कुठला टॉपिक घेणार आहे मी आधीच सांगते, हो की नाही. सो त्यानुसार की आता मॅडम दुसरा टॉपिक शिकवणार आहे तो काय असेल तर त्याचं थिंकिंग प्रोसेस तुमच्या डोक्यात सुरू झाली पाहिजे, म्हणून मी आधीच तुम्हाला टॉपिक सांगून ठेवते. तर जेव्हा लेक्चर सुरू होतं ॲक्च्युअल जेव्हा लेक्चर सुरू होतं तेव्हा आपण त्या संकल्पनेविषयी थोडं तरी बोललं पाहिजे हे मला वाटतं. सो तुम्ही त्या दृष्टिकोनातून थोडा विचार करून येता. चुकलं तरी चालेल, चूक बरोबर इथे काही नाही. जे आपल्याला वाटतं ते मांडणं गरजेचं आहे. आता ही जी संकल्पना आहे सोशल कंट्रोल ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वापरलेली आहे आपल्या सोशल वर्कच्या प्रोफेशनमध्ये. आता कंपेल करतं हे इंडिव्हिज्युअलला, म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला हे कंपेल करतं कशासाठी तर कन्फर्म करण्यासाठी त्या सोसायटल नॉर्म्सला धरून, स्टँडर्डला धरून जे जनरली विचार आहे त्याला आपण बी ऑल अँड एंड ऑल असं म्हणू. म्हणजे काय कन्फर्म काय करतो, कशासाठी करतो तर सोसायटल नॉर्मसाठी आपण कन्फर्म करतो आणि सोसायटल नॉर्म्स बरोबर जे स्टँडर्ड्स आहे त्याला सुद्धा आपण कन्फर्म करतो, जे की जनरली आपण विचार करतो की हे बी ऑल हे सगळ्यांसाठी असेल किंवा एंड ऑल किंवा हे सगळ्यांसाठी संपेल. म्हणजे जे काही सोशल कंट्रोलच्या माध्यमातून आपण सोसायटल नॉर्म्स आणि स्टँडर्ड हे समाजातल्या सगळ्याच लोकांसाठी आहे, म्हणून इथं म्हटलं आहे बी ऑल अँड एंड ऑल असेल तर सगळ्यांसाठीच, एंड असेल तरी पण सगळ्यांसाठी, अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो आणि व्यापक आहे. ही जी संकल्पना ही खूप व्यापक आहे, ह्याला कुठलेही फ्रेमवर्क नाही. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं हे नॅरो करतं, अरुंद करतं. इंटरप्रिटेशन जे आहे सोशल कंट्रोलचं त्या नॅरोईंग करण्याचं काम ही सोशल कंट्रोल संकल्पना करते. खूप व्यापक वेने किंवा ब्रॉडर सेन्समध्ये ह्या सोशल कंट्रोलचा आपण जर अभ्यास केला तर सोशल कंट्रोल हे इनकम्पल्स करतं कशाला तर संपूर्ण सोसायटीचा जो ऑर्डर आहे त्या संपूर्ण सोसायटीच्या ऑर्डरला रेग्युलेट करण्यासाठी, नियमित करण्यासाठी. आणि एम काय आहे हे सगळं करण्याचा तर आपल्याला सोशल आयडियल्स आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते गेन करायचे, ते मिळवायचे आहे. ठीक आहे, हे आहे सोशल कंट्रोल. आता आपल्याला सोशल कंट्रोलच्या काही डेफिनेशन्स 1-2-3 ऑथर्सने दिलेले आहेत. 4 ऑथर्सच्या डेफिनेशन आपल्याला
लिहून घ्यायच्या आहेत. पहिलं लिहा. सगळ्यात आधीचं टॉपिक डेफिनेशन ऑफ सोशल कंट्रोल. आणि इथे किती डेफिनेशन आहे त्यात पुढे 4 आरो करायचे. म्हणजे इथं जाण्याच्या आधी आपली नजर इथं गेली पाहिजे आणि आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या सिलेबस मधल्या सोशल कंट्रोल 4 डेफिनेशन आहेत. आता त्या 4 डेफिनेशनच्या पुढे नावं लिहून घ्यायची. मॅकएव्हर अँड पेज. दुसरं नाव आहे ऑकबर्न अँड निमकॉफ. NIMKOFF. ऑकबर्न अँड निमकॉफ. तिसरी डेफिनेशन आहे लँडिस यांची LANDIS. आणि चौथी डेफिनेशन आहे रॉसेक यांची OUCE. सो जेव्हा आपण डेफिनेशन्स ऑफ सोशल वर्क असं लिहून घेतो आपल्या वहीमध्ये, त्याच्याच पुढे ॲरो करून, जसं मी लिहिलंय तसं ॲरो करून 4 नावं देखील लिहून घ्या. आणि त्याच्याच पुढे जर तुम्हाला खूप डायग्रॅमॅटिक वेनी लिहिता आलं तर मॅकएव्हर पेजमध्ये नेमकं काय सांगितलंय, जे ह्या डेफिनेशनमध्ये मॅकएव्हर आणि पेज यांनी नेमकं काय सांगितलं तर त्याचे कीवर्ड्स तुम्ही तिथे लिहून घ्या. आणि सेंटेन्स मेकिंग नंतर आपण करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर? ओके. लिहा डेफिनेशन्स ऑफ सोशल कंट्रोल. बोर्डवर पण दिसत आहेत, तुम्ही पण लिहून घ्या. मी सांगते, डिक्टेट कर. पहिली डेफिनेशन मॅकएव्हर अँड पेज यांची. लिहा. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायची नेहमी डेफिनेशन. इन्व्हर्टेड कॉमा माहिती आहे? ठीक. लिहा. द वे इन विच the way in which the entire social order adheres 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 and maintains maintains itself dash how it operates as changing equilibrium. Entire social order adheres and maintains itself how it operates as changing equilibrium. Inverted comma close. त्याच्या आधी फुल स्टॉप. लिहिलं? म्हणजे मॅकएव्हर अँड पेजच्या डेफिनेशन ही जी पद्धत आहे, हा जो मार्ग आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण सोशल ऑर्डर अध्ययर करतं आणि मेंटेन करतं, म्हणजे व्यवस्थापन करतं ते स्वतः, की कशा प्रकारे हे जे बदलतं इक्विलिब्रियम आहे किंवा बदलता काही सिच्युएशन आहे ते मेंटेन करायची आणि त्याच्यामध्ये समतोल कसा राखायचा कंट्रोलच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे ज्या मार्गाने संपूर्ण सामाजिक व्यवस्था, ही सामाजिक व्यवस्था आहे, स्वतः या सामाजिक व्यवस्थेने पालन केलं पाहिजे आणि स्वतःची सुद्धा देखभाल केली पाहिजे सोशल कंट्रोलच्या माध्यमातून. कारण जो बदलता समतोल आहे, म्हणजे जी बदलते घटक आहे किंवा बदलती जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये समतोल ठेवण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थापन मेंटेन करण्यासाठी सोशल कंट्रोल ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. ही झाली मॅकएव्हर अँड पेज यांची डेफिनेशन. नाउ सेकंड डेफिनेशन ऑकबर्न अँड निमकॉफ. OGBURN. ऑकबर्न अँड निमकॉफ NIMKOFF. निमकॉफ. आता हे पॅटर्न्सचे आहे, म्हणजे लिहून घ्या आधी, मी तुम्हाला डिक्टेट करते. द पॅटर्न्स ऑफ प्रेशर which a society exerts
which a society exerts to maintain order and establish rules. To maintain order and establish rules. Inverted full stop and inverted comma close. Full stop and inverted comma closed. आता ऑकबर्न अँड निमकॉफची जी डेफिनेशन त्याच्यामध्ये ते म्हणतात की वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यातनी दबाव निर्माण होतो जे की सोसायटी एक्झर्ट करतं कशासाठी तर अगेन जे काही इस्टॅब्लिश केलेले रूल्स आहेत ते फॉलो करण्यासाठी आणि ऑर्डर जो आहे सोसायटीचा तो मेंटेन करण्यासाठी सुद्धा जे समाजामध्ये सुव्यवस्था राखणे एवढा मीनिंग ह्या सोशल कंट्रोल डेफिनेशनचा जरी आपण लक्षात ठेवला तरी बास आहे इनफ आहे आणि जे काही नियम आपली सोसायटीची ठरलेली आहे स्थापित केली आहे त्यासाठी जो दबाव आहे त्या दबावाचं स्वरूप म्हणजे सोशल कंट्रोल. ओके तिसरी डेफिनेशन लिहा लँडीज LANDIS लँडीज अकॉर्डिंग टू लँडीज. आता ही जी प्रोसेस आहे सगळ्यात आधी लिहा द प्रोसेस बाय विच इन्व्हर्टेड कॉमा सुरू करायचा द प्रोसेस बाय विच social order is established and maintained. Established and maintained. According to Landis, the process by which social order is established and maintained. Full stop, inverted comma, close. Inverted comma, close. दिलं आता ही लँडेस यांची डेफिनेशन अगदी सोपी आहे त्याच्यामधले अगेन जे मेंटेन आणि इस्टॅब्लिश केले जे इस्टॅब्लिश केलेली सोशल ही जी प्रक्रिया आहे ज्याच्याद्वारे आपला सोशल ऑर्डर मेंटेन राहतो आणि त्या मेंटेन राखण्यासाठी काही नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स इस्टॅब्लिश केले त्याचं पालन करणं म्हणजे सोशल कंट्रोल. क्लिअर. चौथी डेफिनेशन लिहा रावसेक यांची ROUCEK. Yeah, Rosek, a collective term for those inverted comma मध्ये लिहायचं processes PROCESSES comma processes planned or unplanned PLANNED planned or unplanned UNPLANNED comma by which individuals
are taught, TAUGHT, comma, persuaded, 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 and motivated, MOTIVATED, motivated to behave, DEHAVE. सॉरी, काहीतरी जमलिंग झालं. कुठपर्यंत लिहिलंय तुम्ही? अ कलेक्टिव्ह टर्म फॉर दोज प्रोसेसेस प्लॅन्ड ऑर अनप्लॅन्ड बाय विच इंडिव्हिज्युअल्स आर टॉट, परसुएटेड और कंपेल्ड. बरोबर आहे. टू कन्फर्म टू द युजेसेस अँड लाईफ व्हॅल्यूज ऑफ ग्रुप. बोर्डवर दिसतंय तसंच तसं लिहा. हे लिहून झाल्यावर फुल स्टॉप आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता ह्या डेफिनेशन मध्ये रोसेक यांनी काय म्हटलेलं आहे, तर ही एक कलेक्टिव्ह टर्म आहे. कलेक्टिव्ह टर्म म्हणजे काय, तर सगळ्यांनी एकत्रित येऊन पालन करणारी गोष्ट किंवा मेंटेनन्स करणारी गोष्ट म्हणजे सोशल कंट्रोल. बरोबर. आता हे जे आहे ह्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल हा शिकत पण असतो आणि परस्यू पण करत असतो किंवा आणि कंपेअर पण करत असतात, जेणेकरून लाईफ व्हॅल्यूज जे आहे ग्रुपचा त्याच्यासाठी ह्याचा अतिशय महत्वाचा हा विषय आणि ह्याचा अनेक लोकांना फायदा स्वाती होतो. आता सोशल कंट्रोलच्या ह्या ज्या 4 डेफिनेशन शिकलो आपण, रोसेक, लँडिस, ऑकबर आणि मॅक्सवेल, तर ह्या चारही डेफिनेशन मधनं आपल्याला एक कॉमन कीवर्ड काढायचे. तर सगळ्या ह्याच्यामध्ये आला आहे सोशल ऑर्डर, मेंटेन, स्ट्रक्चर, इस्टॅब्लिश. स्ट्रक्चर खूप कमी वापरलं म्हणजे ह्या डेफिनेशन मध्ये नाही वापरलंय जे आपल्या सिलेबस, पण स्ट्रक्चर शब्द सुद्धा आपल्या सोशल कंट्रोलच्या डेफिनेशन मध्ये येऊ शकतो. एकंदरीत समाजामध्ये सुव्यवस्था राहणे, जे सोसायटीचे नियम आहेत त्याचं पालन करणं, स्टँडर्ड्स, नॉर्म्स कॅरी फॉरवर्ड करणं, हेच एक कंट्रोल ह्या सोशल कंट्रोलच्या माध्यमातून आपण करू शकतो, जेणेकरून सोसायटीमध्ये सुसंगतता राहील, हार्मनी राहील, पीस राहील. हा त्याचा एक मेन एम आहे. म्हणूनच सोशल कंट्रोल हे असंही डिफाईन केलं जातं की सोशल किंवा कल्चरल मीन्स सुद्धा यांना म्हटलं जातं, ज्याद्वारे सिस्टमॅटिक आणि रिलेटिव्हली जे कन्सिस्टंट रिस्ट्रेंट्स आहेत ते फॉलो केले जाईल, इम्पोज केले जाईल. कशावर? तर तो एक व्यक्ती आहे, जो इंडिव्हिज्युअल आहे, त्या इंडिव्हिज्युअलच्या बिहेवियरवर, ज्याच्याद्वारे ह्युमन बिईंग ते परस्यूट करतात, मोटिवेट होतात, जेणेकरून समाजमान्य जो काही बिहेवियर आहे तो आपल्याकडून व्हायला पाहिजे. सोसायटीच्या बियॉन्ड जाऊन चालणार नाही. सोसायटीच्या बियॉन्ड तुम्ही कधी जाता, तर सोसायटीमध्ये काही अनुचित घटना घडत आहेत किंवा लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाहीये, ती हुकुमशाही वाटते. फॉर एक्झाम्पल, आता आपण नेपाळच्या जी काही राजकीय परिस्थिती तिथे निर्माण झाली, अनेक असे जेनझी हा शब्द ऐकला? ह्याच्या आधी कधी ऐकला होता? जेनझी म्हणजे तुमची पिढी, जे स्टुडंट इथे बसले आहे किंवा जे आता शिकतायत ही तुमची पिढी. त्यांनी एक विद्रोह केला, म्हणजे एक रिफॉर्म केला, आणि हे इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे. जसं मी प्रत्येक वेळी सांगते की आपल्याकडून काय होतंय ज्याची इतिहासात नोंद होईल, तर नेपाळ आणि सध्याचं रिसेंटली जर बघितलं तर लडाख, वांगचूक, त्याला खूप आपण आयडियल मानायचो. त्यांनी लडाखमध्ये जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करावा ह्यासाठी काही भाषणं केली, काही प्रोटेस्ट केले, पण ते खूप समाजाला विघातक आहे असं कन्सिडर करण्यात आलं. त्यांना अटक झाली. का अटक झाली? आपल्याला वाटतं का त्यांना अटक व्हायला पाहिजे? बरेच लोक त्यांच्या सपोर्टसाठी, लडाख आणि वांगचूक यांच्या सपोर्टला आमचं तुम्हाला पाठिंबा आहे असं म्हणतात. का म्हणतात? तर जसं मी म्हटलं की आपल्याला जे इंडिव्हिज्युअलचा बिहेवियर आहे त्याच्याद्वारे काही गोष्टी आपण चांगल्या परस्यूट करतो, तर सोसायटीचं सुद्धा हे कर्तव्य आहे की सोसायटीच्या प्रत्येक लोकाला त्याला पाहिजे ती अवस्था, पाहिजे ती सिच्युएशन ही पॉझिटिव्ह मिळाली पाहिजे, तरच आपल्या ह्या सोशल कंट्रोलचा काहीतरी फायदा आहे. नेपाळमध्ये खूप करप्शन वाढलं होतं. जेनझी हा जो ग्रुप आहे त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात खूप मोठं आंदोलन तिथं उभं केलं आणि 2 ते 4 दिवसामध्ये त्यांचा प्राईम मिनिस्टर बदलला. कारण त्यांनी तिथले जे मिनिस्टर्स होते, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे, वेगवेगळ्या फील्डचे, वेगवेगळ्या डोमेनचे, त्या सगळ्या करप्ट नेत्यांना त्यांनी रस्त्यावर आणून मारलं. हिंसक वळण जे की नाही व्हायला पाहिजे.
जेन झी हिंसक वळणाला जात आहे तर तुम्ही विचार करा की तिथे किती वाईट सिच्युएशन असू शकते. जेनझीने का हे केलं, का जेनझीने कायदा हातात घेतला, ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे, हो की नाही. हिंसक वळण कुठल्याही रिफॉर्मला, कुठल्याही चळवळीला येता कामा नये. आता हे हिंसक वळण आलं म्हणजे जे आंदोलन करते होते किंवा जे त्यांच्या प्रश्न मांडतात त्याला तुम्ही दादच दिली नाही, त्यांचं तुम्ही ऐकूनच घेतलंय, त्यात कुठलाही सुधार मॉडिफिकेशन झालं नाही अकॉर्डिंग टू पॉलिसी. जेनझीने जे केलं त्यातनं असं केलं त्यांनी की त्यांचा प्राईम मिनिस्टरच बदलला आणि प्रिव्हियस जे काही मिनिस्ट्रीज होती ती मिनिस्ट्रीजला घरी बसायला लागलं किंवा म्हणजे अक्षरशः इतकं हिंसक होतं की घरं जाळून टाकली, मर्डर केलं, व्हॉटएव्हर. ते बघताना ऐकताना पण खूप वेदनादायक होतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जगण्याचा अधिकार आहे, पण आपलं हे बिहेवियर, इथं जे म्हणतो ना की आपलं बिहेवियर हे सोशल. आता इथं नेपाळच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण हा विषय घेतला तर मिनिस्ट्रीजचं जे बिहेवियर होतं किंवा त्यांनी जे काही स्टँडर्ड ठरले होते त्यानुसार ते वागले नाहीत आणि त्याचा लोकांना नेपाळच्या काहीही फायदा झाला नाही. जेनझींनी हे पाऊल उचललं आणि त्यातनं काहीतरी त्यांना पाहिजे ते त्यांना मिळालं. सेम घटना कालांतराने आपल्या भारतामध्ये लडाखच्या कॉन्टेक्स्ट मध्ये झाली की काही गोष्टी ज्या कायद्यात्मक आहेत त्या ऍड करा, काढून टाका, दर्जा द्या, अशा काही मागण्या लडाखच्या सिटिझन्सच्या होत्या, नागरिकांच्या होत्या. त्या काही पूर्ण होत नव्हत्या म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलनं सुरू होती. त्या शांततेच्या मार्गावर गव्हर्नमेंट करून गोळीबार करण्यात आला. बरं, आता ह्याच्यामध्ये सपोर्ट किंवा जे काही स्टेटमेंट्स होते ते वांगचुक यांचे होते. वांगचुक तुम्हाला माहिती आहेत का? थ्री इडियट्स पिक्चर बघितलाय सगळ्यांनी? थ्री इडियट्स मधले जो आमिर खान आहे तो म्हणजे वांगचुक, त्याचा रोल आमिर खाननी केलाय. आणि ती जी शाळा आहे ती लडाख येथे आहे, तिथे वेगवेगळे, ते स्वतःच सायंटिस्ट आहे आणि मला वाटते 10-15च्या वर्ड अवॉर्ड, पारितोषिके, पुरस्कार, मॅक्सेसे पुरस्कार हा खूप नावाजलेला आणि खूप प्रेस्टिजियस पुरस्कार आहे जो आता इकडे विदर्भामध्ये आमटे फॅमिली माहिती असेल, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे वगैरे, त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्रातल्या लेवलला मिळाला होता त्यांच्या सामाजिक करण्यासाठी. तर असाच पुरस्कार वांगचुक यांना सुद्धा मिळाला होता. तरी सुद्धा आज त्यांना अटक करण्यात आली आहे शासनाकडून. का? काय गरज आहे? तुम्ही त्यांच्या मागण्या त्यांना बसवा. जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोचने काम करतो सोसायटीमध्ये, तर हा पार्टिसिपेटरी अप्रोच इथे का वापरला गेला नाही, हा विचार आपल्या सोशल वर्करनी करायचा आहे. आणि त्या सिच्युएशन मध्ये तुमचा रोल काय आहे हे समजून घ्यायचंय. नुसतं नोट्स मध्ये काय दिलं आहे, लेक्चर मध्ये काय दिलं एवढं वाचून होणार नाही, है ना. आता जेनझीनी जे केलं ते फार म्हणजे तरुण युवक होते, तरुण ग्रुप होता, शिकण्याच्या वयोगटातले ते होते. त्यांनी शिक्षण सोडून ते का रस्त्यावर आले? वांगचुक यांनी सपोर्ट का केलाय सिटिझन्सला? ह्या अनेक गोष्टी आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजे. आणि फक्त आपण फॉलो करतो नाही तर जे शासनकर्ते आहे त्या शासनकर्त्यांनी हे केलं पाहिजे. कारण लोकांपर्यंत पोहोचण्याचं एकमेव माध्यम म्हणजे शासनकर्ते, पॉलिसीज, लॉज. त्याचाच जर फॉलो करत नाही तर फायदा काय आहे ना या सोसायटीचा. मग प्रत्येक जण हिंसक मार्गानेच जाईल आणि अनेक हिंसक मार्ग वापरून काय होणार आहे, फक्त आणि फक्त नुकसान होणार आहे, लोकांना त्रास होणार आहे, लोकांना पेन होणार आहे, दुःख होणार आहे. ह्यात आपल्याला पडायचं नाही की साध्या सोप्या मार्गाने सगळ्यांना सगळ्यांच्या समस्यांचं समाधान कसं होतं हे आपण बघायचं. जेनजी म्हणजे ही तुमची पिढी आहे बरं का, विचार करा. नाव न्यू टॉपिक, पर्पजेस ऑफ सोशल कंट्रोल. जेवढं तुम्ही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून शिकाल तेवढं तुमच्यासाठी ती संकल्पना समजून घेणं गरजेचं. इव्हन परीक्षा आपण देतो तर जे आपले पेपर चेक करतं किंवा जे शिकवतात तुम्हाला, जे तुम्ही पुढे ते शिकवणारच असतं, इथे अपेक्षित काय असतं की प्रत्येकाला संकल्पना समजली पाहिजे. आता संकल्पना मी प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगेलच, पण तो शब्द तुम्हाला आठवलाच किंवा ऍक्च्युअल शब्द तुम्हाला आठवलेच नाही परीक्षेच्या वेळी किंवा काय, तुम्ही हे एक्झाम्पलच्या माध्यमातून प्रिपेअर करू शकता, सेंटेन्स मेकिंग करू शकता. किंवा त्यामध्ये जर डिस्क्रिप्टिव्ह पेपर असला, पूर्वी नेट आणि सेट एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होता, त्यावेळी एक कन्सेप्ट दिली जायची म्हणजे सोशल कंट्रोल हा जर पेपरला आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं. तर त्याच्यामध्ये बरेचसे ते स्टुडंट ज्या त्यावेळी खूप सिनियर आपले लोक जे पास झालेत डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये, माझी एक मैत्रीण होती तर ती इतिहासामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असताना JRF घेतलेला आहे.
म्हणजे किती ना, म्हणजे काय अभ्यास केला असेल त्या पोरीने, असं आहे. माझी मैत्रीण पीएचडी झालं तिचं पीएचडी. सो आता ऑब्जेक्टिव्ह असून पण आपण साधी नेट काढू शकत नाही. तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला एखादी संकल्पना दे, समजा आता मी तुम्हाला दिलं सोशल कंट्रोल विषयी, तुम्हाला जे वाटतं ते लिहा, तुमचं एक पान वहीचं भरलं पाहिजे. तर तुम्ही त्या सोशल कंट्रोलची संकल्पना, त्याचे डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, गोल्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, टाईप, अजून जे काही येतं त्याच्यामध्ये ते सगळं तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे. तर तुमच्या त्या डिस्क्रिप्टिव्ह जर त्याला मार्क असतील तर त्याला तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार. कारण जो पेपर चेक करतो त्याला हे कळालं आहे की ह्या कॅन्डिडेटला ह्या संकल्पना क्लिअर आहे. संकल्पना क्लिअर होणं गरजेचं असतं. लिहा पर्पजेस ऑफ सोशल कंट्रोल. तुम्ही पण एखादं एक्झाम सोशल कंट्रोलचं, म्हणजे आपण काय करू शकतो की सोशल कंट्रोल, आपण जे डे टू डे जीवन जगतो त्यामध्ये काही कंट्रोल ह्या शब्दाच्या काही एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो का, विचार करायचा. कंट्रोल मोस्टली जर आता फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण घेतलं, सोशल कंट्रोलचा पर्पज काय आहे हे आता आपल्याला शिकायचं, म्हणजे हेतू काय आहे, सामाजिक नियंत्रणाचा हेतू काय आहे. आपण हे कुटुंबाकडून जर घेतलं तर फॅमिली हे एक फॉर्मल इन्स्टिट्यूशन आहे, हो की नाही. सोसायटी, तर तिथं आता मुलगा आणि मुलगी दोन्ही आहे, म्हणजे भाऊ आणि बहीण कुटुंबामध्ये, आई आणि वडील. इथं जेंडरला धरून आपण काय मांडू शकतो का, बघा, स्त्री आणि पुरुष जेंडर. कुटुंबामध्ये घरातली कामं मोस्टली अजूनही भारतीय परिस्थितीमध्ये कोण करतं, महिलाच करतात. घरात कमवून कोण आणतं, पुरुष आणतो का, महिला नाही का कमवत आता, आता कमवतात. मग घरातली कामं पण दोघांनी केली पाहिजे का. बरं, ह्याच्यावर आता अजून पुरुष मंडळी डिबेट करतात. आम्ही कुठे सांगितलंय तिला कमवायचं, तिला तिचं करिअर करायचं. असं मी बरेचदा उदाहरणं देतो, जरी आपल्याला चंद्रावर जरी जायचं असलं तरी आपल्याला चपाती भाजी कुकर लावून जायलाच लागतं, भांडी घासून जायलाच लागतं. बरं ठीक आहे, आपण काम करायला एखादी बाई किंवा कोणीतरी हायर केलं घरी की काम करायला या, ती पण कोण असते, बाईच असते. आपण असं म्हणतो का, म्हणजे बरेचदा भांडीवाली, कपडेवाली, घरकामवाली, वाली, स्त्रीलिंगी का नाही म्हणत आपण, की आम्हाला घरकाम करण्यासाठी एक माणूस हवाय, अशी कोणी ऍड करतं का. मुलं सांभाळायला आम्हाला माणूस हवाय का नाही, कारण हे रुजलं आहे की हे काम हे बाईचेच आहे. हे कधी बाहेर निघाल, जेव्हा जेनजीनी भारतामध्ये एखादी चळवळ केली तर हे होईल. म्हणजे पाश्चिमात्य जे देश आहे किंवा फॉरेन कंट्रीज आहे त्यामध्ये सगळे सगळ्यांची कामं करते. इव्हन तिथे तर काम करायला बाईच मिळत, तिथं सगळ्यांनी स्वतःची कामं करायची. म्हणजे मेन प्रॉब्लेम पाश्चात्य देशांमधला आहे की तिथे घरकाम करायला कोणी तयारच नाही, सगळ्यांनी आपापलं करायचं. आणि जरी मिळालं तरी त्यांचे हायफाय रेट्स आहेत, जे अक्षरशः मोठमोठ्या एकदम खूप अशा महागड्या गाड्यांमधनं कामवाल्या बाया वगैरे काम करायला येतं. तर आपली गरज आहे, आपल्याला हवं. पण जर हे याची कामाची जे डिव्हिजन ऑफ लेबर ही जेव्हा संकल्पना आपण शिकतो, तर ही डिव्हिजन ऑफ लेबर काही फक्त प्रोफेशनल काम करतानाच नाही, तर हाऊस होल्डमध्ये देखील असतात. दुसरं एक सोशल कंट्रोल म्हणजे कसा होतो, आपण फॅमिली पासून जाऊ, कारण छोटे छोटे गट्स असतात, छोट्या छोट्या गटाच्या सोसायटी मध्ये ते गट एकत्रित येतात तेव्हा ती सोसायटी बनते. आता ह्याच्यामध्ये जर कुटुंबाचं उदाहरण घेतलं तर वय वर्ष 20 ते 25 वर्षाची मुलगी आणि 20 ते 25 वर्षाचा मुलगा. 18 वर्ष मुलींचं लग्नाचं वय की झालं बाबा, आता ती शिकली. शिक्षण म्हणजे काय, तिला काय शिकवलं जातो, कारण कायद्याने 18 वर्षाच्या खालील मुलीचं लग्न करू शकत नाही. बंधनकारक काय आहे, जर 18 वर्षाच्या खाली मुलीचं लग्न केलं तर शिक्षा होऊ शकते. म्हणून 18 वर्षापर्यंत मुलीला जेवढं शिकायचं तेवढं शिकवू. किती शिक्षण होतं 18 वर्षापर्यंत, 12वी, त्याच्यावरती नाही. तुम्ही गावखेड्यांमध्ये जा, 18 वर्षापर्यंत तुम्हाला 10वी-12वी वर्ष मुली मिळणारच नाही, कारण सगळ्यांची लग्न झालेली असेल. ग्रॅज्युएट, कारण लग्नानंतरही एखाद्या मुलीची शिकण्याची इच्छा आहे तरी पण प्रेशर इतकं आहे सोसायटीचं त्या कुटुंबावरती, मुलगी आता 20-25 वर्षाची मुलगी आधी लग्न करतात. ही एक कॉमन जबाबदारी आपल्या आई वडिलांवर आपल्या सोसायटीने टाकली. सोसायटी म्हणजे काय, तर सोसायटीचा आपण एक भाग आहोत. आपण जोपर्यंत आपले विचार बदलणार नाही तोपर्यंत सोसायटी प्रगल्भ होणार नाही. अनेक उदाहरणं सोशल कंट्रोल मध्ये आपल्याला दिलेली आहेत.
आता पर्पज मध्ये काय आहे तर एक बिहेवियर जो आहे इंडिव्हिज्युअलचा म्हणजे मानवाचं जे काही वर्तन आहे ते वर्तन सोशल कंट्रोलचा एम काय आहे तर कन्फर्मिटी आणणे, सोलिडॅरिटी आणणे आणि कंटिन्युटी आणणे. कशाची तर त्या पर्टिक्युलर ग्रुप किंवा सोसायटी. अगेन आपण इथे ग्रुप किंवा सोसायटीचा कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय. आता ग्रुप किंवा सोसायटी कुठून आले तर वेगवेगळे 10 कुटुंब आहेत, त्या 10 कुटुंबाचा एक गट झाला. असे अनेक कुटुंबाचे गट आहेत जे सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर ह्याच्यामध्ये कन्फर्मिटी, सॉलिडॅरिटी आणि कंटिन्युटी, एकता, सातत्य, अनुरूपता असे ह्याचे ट्रान्सलेशन आहेत त्या शब्दात. पण हे कशासाठी असली पाहिजे तर त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये, म्हणजे जो सोशल नॉर्म्स आहेत ह्या गटाने किंवा ह्या सोसायटीने ते फॉलो केले पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या नियमामध्ये, त्या सगळ्या स्टँडर्डमध्ये एकरूपता असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, सॉलिडॅरिटी असली पाहिजे, सगळं असलं पाहिजे. हे आणायचंय. कारण काय तर हे सामाजिक नियंत्रणाचे उद्दिष्टच आहे. हाच तो एक उद्देश आहे जिथे आपण सोसायटीला कंट्रोल करू शकतो. आता बिहेवियर जे आहे इंडिव्हिज्युअल किंवा गटाचं हे ट्यून आहे, एक प्रक्रिया आहे. ट्यून म्हणजे काय तर एक पर्टिक्युलर शब्द त्याला नाही आठवत पण याचं मी मिनिंग करते. ट्यून मध्ये की एका लयीमध्ये आपण ते जातो, हो की नाही. लय म्हणजे काय तर गाणं गात असताना एक लय, ग्रुप सॉन्ग असेल शाळेमध्ये, आपण सगळ्यांनी ग्रुप सॉन्ग मध्ये पार्टिसिपेट केलंय. म्हणजे स्वातंत्र्य दिन असू दे किंवा रिपब्लिक डे असू दे किंवा अजून काय, तर त्यावेळी ग्रुप सॉन्ग म्हणजे आम्ही ज्या शाळांमध्ये शिकलो गावखेड्यांच्या तिथे ही पद्धत होती की ग्रुप सॉन्ग त्यावेळी ते परफॉर्म केलं पाहिजे. आता ग्रुप सॉन्गचं मी तुम्हाला उदाहरण दिलंय इथं कारण ट्यून वापरलाय, हा थोडा म्युझिकशी संबंधित आपण कन्सिडर करू शकतो. पण सोशल कंट्रोलमध्ये तो वेगळ्या पद्धतीने शब्द हा वापरलेला आहे. आता बिहेवियर जे इंडिव्हिज्युअल आणि गटाचं हे एका ट्यून मध्येच असलं पाहिजे, म्हणजे एका लयीत एक संगत असलं पाहिजे. जर मी मागे जातीये म्हणजे मी पुढे चालते तर 10 लोक मला फॉलो करते आणि ते मी जशी चालली तसंच ते चाललेत. पण मी कुठे चालली फक्त हे मला माहिती आहे, त्यांना माहित नाहीये. त्यांना प्रश्न पडला पाहिजे ना की कुठे चालली. बरं ही जिथे चालली तिथे आम्हाला जाण्याची गरज आहे का, बरं ही जिथे चालली त्याचा हिला फायदा असेल पण आम्हाला फायदा आहे का, हा कोणी विचार करेल. म्हणजे सोशल कंट्रोलचं जर क्रिटिकल अनालिसिस केलं तर हे ह्या पद्धतीने देखील होऊ शकतो विथ द इस्टॅब्लिश नॉर्म्स अँड सोसायटी. म्हणजे समाजाने जे काही नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स ठरवलेले आहे, रूल्स ठरवले आहे त्यानुसारच आपल्याला वागायचं आहे. ही हा एक पर्पज सोशल कंट्रोलचा आहे. आता समजा म्हणजे नियम आहे जे सोसायटीचे त्याबरोबर आपण सुसंगतता आणली पाहिजे असं म्हणतो. पण एखादा असा नियम आहे जो की मला पटत नाहीये किंवा मी त्याच्या विरोधात आहे, त्यावेळी काय केलं पाहिजे. ऑब्जेक्शन उचललं पाहिजे, ऑफकोर्स उचललं पाहिजे, ऑब्जेक्शन घेतलंच पाहिजे. पण नुसतं ऑब्जेक्शन घेऊन होत नाही. ते ऑब्जेक्शन तुम्ही का घेताय ह्याचं जस्टिफिकेशन दिलं पाहिजे. रिसर्च तुम्ही पूर्ण युनिट शिकताय, रिसर्च मध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शब्दाला जस्टिफिकेशन द्यायला लागतं. फॉर एक्झाम्पल जर मी माझा एखादा विषय आहे, रिसर्च आहे MSW चा समजा, तो रिसर्च मी करते तो मी फक्त पुणे सिटीमध्येच करते. मला असं वाटतं मी पुणे सिटीमध्ये केलं पाहिजे. पण रिसर्चला मला काय वाटतं ह्याला अर्थ आहे पण तेवढा नाही. पुणेमध्येच का करते ह्याचं जस्टिफिकेशन मी दिलं पाहिजे आणि ते त्याला थेरॉटिकल बेस असला पाहिजे. की पुण्यामध्ये का ह्या विषयाला धरून आधी काय अभ्यास संशोधन झाले नाहीत का, झालेत. तुम्ही वेगळं काय त्यातनं मांडता किंवा पुणे सिटीज का, तर ह्याच्यामध्ये आपण जस्टिफिकेशन देत असताना अनेक गोष्टी असतात की पुणे शहराशी मी फॅमिलियर आहे, मला डेटा ऍक्सेस करायला खूप इझी होईल, मला ऍक्सेसिबिलिटी आहे, इथली भाषा मला अवगत आहे, मी लोकांची प्रॉपर वेनी कम्युनिकेशन करू शकेल, मला अपेक्षित असणारा डेटा मी घेऊ शकेल आणि तो डेटा माझा ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करणारा असेल. अनेक गोष्टी आपण असं सांगू शकतो. आणि थेरॉटिकल बेस की आपला विषय काय आहे त्याला हा आपला पुणे सिटी डिपेंड करते की आपला बेस काय आहे. तर आपला बेस आहे पुणे युनिव्हर्स, ज्याला आपण कुठे जिथे आपण करतो आपलं युनिव्हर्स काय रिसर्चचं, तर पुणे सिटी किंवा महाराष्ट्रातलीच पुणे सिटी किंवा मुंबई सिटी. तर पुणे आणि मुंबईचं जर मी घेताय तर ह्याच्यामध्ये माझा कम्पेरेटिव्ह रिसर्च असू शकतो, तुलनात्मक ज्याला आपण म्हणतो की पुणे मधली सिच्युएशन काय आहे कल्चरल आणि मुंबईची कल्चरल. फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल एखाद्या फॉर एक्झाम्पल शिवसेना आपण घेतली किंवा मनसे घेतली किंवा राष्ट्रवादी घेतली. आता राष्ट्रवादीचं मेन जे लोक आहेत जे नेते आहेत
त्यांचं जे मूळ गाव आहे ते जास्त प्रेफर केलं जातं तिथं. आता राष्ट्रवादी जर आपण घेतलं तर बारामतीचा साईड जो पुणे जिल्ह्यातलाच आहे. मुंबईमध्ये शिवसेना मनसे जो असते. पुण्यात काय आहे ते आपण शोधून काढा. काँग्रेस आहे, बीजेपी, आत्ताची सत्ता ती आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे पॉलिटिकल आयडियाज आहे ह्याच्यामध्ये जर सॉलिडॅरिटी आणायची आहे किंवा रिसर्चच्या माध्यमातून आपण ते बघतोय तर मला त्या जागेची संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्या जागेचा संपूर्ण इतिहास मला माहिती असला पाहिजे. थेरॉटिकल बेस असला पाहिजे जो की तुम्ही त्याच्यावर लिहू शकाल त्या जस्टिफिकेशन. म्हणून प्रत्येक गोष्टीला ऑब्जेक्शन घेताना पण जर मी ऑब्जेक्शन घेत आहे ह्या गोष्टीला की मी म्हणेल की मला ह्या क्लासमध्ये हा जो क्लासचा टाइम आहे तो मला बदलून पाहिजे हे तुम्हाला वाटतं. तुमच्यासोबत असे किती लोक आहेत की त्यांनाही असंच वाटतं. ती लोक जर तुम्ही सगळ्यांनाच जर वाटत असेल क्लासचा टाइम आपण बदलायला पाहिजे. मी एक्झाम्पल देतेय बरं काय, साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कळावं कर. तर त्याचं मी जस्टिफिकेशन की का तुम्हाला टाइम चेंज करून हवा. तर कदाचित असं असू शकतं की सगळी मुलं आता इथे शिकायला आली, मेसचा टाइम मॅच होत नाहीये, हॉस्टेलचा टाइम मॅच होत नाहीये, लायब्ररीचा टाइम मॅच होत नाही. तर ह्या सगळे प्रॉब्लेम एकत्रित करून सगळ्यांचं म्हणणं ऐकून मी काहीतरी अनालिसिस करते आणि त्यातनं जर मला खरं जेन्युइन वाटते तर मी हे तुम्हाला सांगणार की हो तुमची जी मागणी होती ती आपण फुलफिल करू शकतो कारण तुमचे रिझल्ट जे आहे ते जेन्युइन. असं उठसूट आपण कुठल्याही गोष्टीवर ऑब्जेक्शन घेता कामा नये. ते घेत असताना तुम्हाला तुमची सगळी तयारी असली ठीक आहे. आता एक्सरसाइज करतो आपण जे काही नियंत्रण आहे ते आपण वापरतो त्याची प्रॅक्टिस करतो. कोणतंही समाजामध्ये संघर्ष उद्भवू नये, काही चुकीच्या तणावपूर्ण अशा घटना घडू नये म्हणून सोशल कंट्रोलचं एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल सोशल कंट्रोलमध्ये ट्रॅफिक सिग्नल गाडी चालवता का तुम्ही कोणी चालवत नसतं तरी आपण चालत कधी प्रवास करतो. झेब्रा क्रॉसिंग असतं. झेब्रा क्रॉसिंग वरून चालत जाणाऱ्यांनी जायचं. बरं त्याला झेब्रा क्रॉसिंगच का म्हणतात तर कधी तुम्ही विचार केला का. आता मी तुम्हाला एक असाइनमेंट देतो. हे थोडंसं एक फॉरेनचं ते एक्झाम्पल आहे. झेब्रा क्रॉसिंग ऐकलंय ना पण असे रेषा मारले. पण झेब्रा प्राणी कोणी बघितलंय का, चित्र तरी बघितलंय का. काय असतं ते, कुठल्या रंगाचे असतात, ब्लॅक आणि व्हाईट. एक्झॅक्टली व्हाईट रेषा असतात. पण मी तुम्हाला हे की झेब्रा क्रॉसिंग का हा शब्द वापरतात ते तुम्ही गुगलला सर्च करा आणि मला नेक्स्ट लेक्चर मध्ये येऊन सांगा की त्याला झेब्रा क्रॉसिंगच का म्हणतात. कारण एकेकाळी असं जेवढं मला माहिती आहे खूप जुने मला एवढं आठवत नाही पण विदेशामध्ये जिथे झेब्रा असतात, झेब्रा प्राणीचं जिथे अस्तित्व आहे तिथे तर तो ट्रॅफिक लागलेलं होतं पण तो झेब्रा आहे ना तो अगदी हळूहळू हळूहळू हळू तो चालत जात होता. तो झेब्रा क्रॉसिंग का वापरतात सिग्नल मध्ये, झेब्रा क्रॉसिंग कशी सुरू झाली, हा शब्द कुठून अस्तित्वात आला भारतामध्ये तुम्ही शोधून आणायचंय, मला सांगायचंय. उद्या आपण ह्याच्यावर चर्चा करू. उद्या कदाचित सुट्टी असेल दसऱ्याची. नेक्स्ट लेक्चरला आपण चर्चा करू. तो आता ट्रॅफिक सिग्नल आहे तर हा एक नियम आहे तो शासनाने बनवून दिला. का तर कुठेही अपघातात्मक घटना घडू नये, चांगलं व्यवस्थापन व्हावं, मेंटेन राहावं ह्याच्यात. तरी पण सिग्नलचं पालन होतंय का भारतात, फारच ते 50% तरी लोक नियमांचं पालन करत नाही. रेड लाईट असला की थांबायचं, ग्रीन लाईट असला की निघायचं, येलो लाईट असला की हळू जायचं, इकडे तिकडे बघून जायचं. पण तो अगदीच सेकंदाचा असतो. मोस्टली तुम्ही जो येलो लाईट असतो तिथे प्रवास करू. ठीक आहे. चालणाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत, जाण्यासाठी वेगळे नियम, तुम्ही सगळे फॉलो केले पाहिजे. सोशल कंट्रोल म्हणजे नियमन ठेवण्यासाठी. इथे एक्सरसाइज काय, इथे एक्झाम्पल काही मेन्शन केले नाहीयेत पण आपण ऍड करू शकतो. ह्यातनं जर आपण ट्रॅफिकचं नियमाचं पालन करत नाही आणि सुसाट आपली गाडी गेली, दोन घोड्यांची टक्कर झाली, सगळ्यात आधी काय होतं, ते दोन लोक भांडायला लागतात, ओरडायला लागतात, शिव्या द्यायला लागतात. आपल्या डोळ्यापुढे व्हिज्युअलाइज करा. समजा ट्रॅफिक मोडलं किंवा रस्त्यावर काही घटना घडली, दोन सगळ्यात आधी आपल्या गाडीचं काही नुकसान झालंय, तू का केलं, हे का केलं, ह्याच्यात 5 मिनिटं तो ओरडाओरडी आणि भांडणातच जात. मग अजून 4 लोक त्यांच्या मदतीला आहे तर त्यांना शांत करा. ते जो काही कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता शांत करण्याचा आणि त्या कॉन्फ्लिक्टमुळे जो काही तणाव निर्माण झाला तो सुद्धा, तर 4 लोक मदतीला येतात तो तणाव शांत करतात. परंतु हा जो नियम ठरवलेला होता की सिग्नल लागल्यावर थांबायचे, ते दोघेही थांबले नाहीत.
त्यांनी जर हे फॉलो केलं असतं तर हे टेन्शन आणि कॉन्फ्लिक्ट आलंच. ओके, तर ह्या समजून घ्या एक्झाम्पलच्या मागे. आता फेअर आणि इक्वल चान्सेस आपल्याला प्रत्येकाला द्यायचे आहेत. कशाकरिता? कॉपरेशन आणि कॉम्पिटिशन करिता सगळ्याच इंडिव्हिज्युअल. जर तुम्ही सगळ्यांना समान संधी दिली तर ते कॉम्पिटिशन हेल्दी होऊ शकतं, कंपेलिंग होऊ शकतं. कॉम्पिटिशन मध्ये कॉपरेशन पण असलं पाहिजे. कॉम्पिटिशन असं नाही की आता धावण्याची स्पर्धा आहे, मला पहिला नंबर आणायचा आहे, मी माझ्या कॉम्पिटिटरला ढकलून देणार, त्याला पाडून देणार. हे हेल्दी कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही इक्वल असणाऱ्या लोकांमध्ये ते कॉम्पिटिशन असतं. फॉर एक्झाम्पल मी आता रनिंग स्पर्धेचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण IAS च्या एक्झाम किंवा तुमच्या नेट सेटच्या एक्झाम घ्या, की कॉम्पिटिशन काय आहे? तुम्ही तुमची स्वतःशी कॉम्पिटिशन असली पाहिजे. कधीही कॉम्पिटिशन हा शब्द स्वतःला रिलेट करायचा, इतरांना नाही. कॉम्पिटिशन हा शब्द जेव्हा आपण आपल्या कानावर पडतो किंवा डोळ्यापुढे दिसतो त्यावेळी फक्त आणि फक्त तिथे आपणच दिसलं पाहिजे, आपलाच चेहरा आपल्याला दिसला पाहिजे, आपलाच फोटो आपल्याला दिसला पाहिजे. कारण सगळी खरी स्पर्धा तर आपली स्वतःशी आहे. कारण सोसायटीची झगडून भांडून आज आपण ज्या लेवलला पोहोचलोय, कारण त्या पोहोचण्यासाठीही खूप अडथळे निर्माण होतात. आता ना बरंच एकदा मी सोशल मीडिया बघत असताना मला एक चित्र दिसलं होतं रनिंग कॉम्पिटिशन. इथे एक महिला होती आणि इथे एक पुरुष होता, ठीक आहे. आणि कॉम्पिटिशनचा असा मार्ग दाखवला होता की ह्या गोल पर्यंत त्या दोघांना पोहोचायचं. ते सोशल कॉन्टेक्स्ट मध्ये हे चित्र म्हणजे व्यंगचित्र जसं असतं ना तसं ते मांडलं होतं, पण ते फार शिकण्यासारखं होतं की हा जेव्हा जातो ह्याच्या हातात एक बॅग असते फक्त सोसायटीच्या, आणि हा इझिली इथपर्यंत पोहोचतो. पण ही जी बाई आहे इथं असे अडथळे निर्माण केले, तिथे कपडे धुणे, स्वयंपाक करणे, मुलांना सांभाळणे, नोकरी करणे, हे सगळं करून हिला इथे पोहोचतो. पण पुरुषाच्या कॉन्टॅक्ट काही पुरुष असे असते की काहीच करत नाही, ते इझिली पोहोचू शकतील ना, त्यांना कॉम्पिटिशनच नाही. पण कॉम्पिटिशनच्या संघर्षाचा सामना कोण करते? ही बाई. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो कॉपरेशन आणि कॉम्पिटिशन, तुला हा माणूस हा कॉपरेट करतोय का? त्या शब्दानुसार कॉपरेशन देतोय का तुला? मग कॉम्पिटिशन कशी? म्हणजे नाहीच आहे, तो जिंकणार आहे आपल्याला माहितच आहे, ही जिंकेल पण त्या जास्त वेळा इतका टाइम 24 तासाचा जो दिवस आहे, आज जर मी ठरवते की मला सकाळी 10 पासून ते रात्री 8 पर्यंत ही कामं कंप्लीट करायची आणि एकटीने करायची, त्याचं नियोजन कुणाला करायला लागतं? पण इथं तुम्हाला अजून एक गोष्ट, हे स्थिती आहे, स्थिती आपल्याला मी तुम्हाला सांगते की हे जे 2 पॉइंट मी दाखवले ना, स्त्रीचं आणि एक पुरुषाचं, मी तर म्हणेन ह्या स्त्रीनी ह्याच्या आधी तिथं पोहोचावं सगळं करून, तर तुम्हाला ते सोशल वर्क हे जे प्रोफेशन आहे ना, तर हे सगळ्यात आधी आपण स्वतःवर अवलंबून. जेव्हा तुम्ही ते पॉझिटिव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह वेने जेव्हा तुम्ही बघता, तरच तुम्हाला तिथपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही ते आत्मसात केलंय. आणि जोपर्यंत तुम्ही आत्मसात करता आपण दुसऱ्यांना काय देतो? हो की नाही? खूप अवघड आहे. आणि आत्ताचं जे युग आहे हे खूप मॉडर्न युग आहे, टेक्नोसॅव्ही आहे. अनेक अशा महिला आहे की ज्यांचे, शिक्षित महिला बरं का, शिक्षित, ज्या खूप चांगल्या पोझिशन्सला वगैरे काम करतात, त्यांचे ATM अजूनही त्यांच्या नवऱ्याकडेच असतात. हा, बरं नवऱ्याचं ATM तुमच्याकडे असतं का? एक्सचेंज व्हायला पाहिजे, ऍग्री. बट तिचं आहे ना ATM त्याच्याकडे, त्याचं ATM हिच्याकडे आहे का? पैशांचा व्यवहार तर नंतर, फक्त ती वस्तू हाताळणे, ATM कार्ड हाताळणे. कधी असतं का नवऱ्याचं ATM बाईच्या पर्समध्ये? पण बाईचं ATM मात्र नवऱ्याकडे असतं. अशी कितीतरी शिक्षित लोकांची उदाहरणं देऊ शकतो, जे ज्यांचं एक स्टेटस हे नाही, ह्या गोष्टी विचार करा. तर जेव्हा आपण कॉपरेशन म्हणतो तर हे कॉपरेशन अत्यंत गरजेचं आहे, तरच आपण कॉम्पिटिशनच्या वेळी जाऊ. मी सांगते की हे कॉपरेशन बरेचदा मिळणार नाही, ही कॉम्पिटिशन बरेचदा होणार नाही. तरी पण मी तुम्हाला जो पहिला शब्द सांगितला की तुमची कॉम्पिटिशन तुमच्याशी आहे. एक मध्यंतरी एक एक्झाम्पल मी अजून सांगते की पावसाळ्यामध्ये ना बऱ्याच
लोकांना ऑफिसमध्ये पोहोचायला, कारण बऱ्याच ऑफिसेसमध्ये थंब मशीन असते. थंब मशीनचा टाइम बियॉन्ड झाला की तुमचा लेट मार्क लागेल किंवा तुमची सीएल कट होणार किंवा तुमचा हाफ डे लागणार, जे काही नियम ऑफिसने ठरवून दिले. तर असाच एक उदाहरण मी माझ्या ओळखीतलं सांगते की पाऊस होता आणि त्या ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसच होतं, त्या ऑफिसमध्ये काही एम्प्लॉई त्यांचे जे बॉस होते, जे रजिस्ट्रार होते, त्यांच्याकडे गेलेत की स्पेशली महिला गेल्यात बरं का, स्पेशली महिला. जेंट्स तर ऑलमोस्ट कदाचित नव्हतेच त्या ग्रुपमध्ये. की पाऊस आहे, थोडासा उशीर होतो, तर आमचे हे 1-2 महिने जे आहेत पावसाचे, त्यावेळी आमचा लेट मार्क लावू नका, आमची सुट्टी कट करू नका, असा प्रस्ताव घेऊन ते त्यांच्या बॉसकडे गेले. काय व्हायला पाहिजे ह्या केस? केलं पाहिजे, पॉझिटिव्ह वेनी केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण त्या बॉसचं जे उत्तर होतं ना, हे खूप असं टच करणार होतं. त्याची बॉस सुद्धा एक लेडीज होती बरं का. म्हणजे खूप विचार करणारी ती गोष्ट असते की त्यांनी जे काही रिलॅक्सेशन पाहिजे होतं 10 मिनिटाचं ते तर दिलं. ते म्हणाले ठीक आहे, ही एक्सेप्टेबल आहे की लेट मार्क लागतो मग सगळे पळत येतील, ऍक्सिडेंट होऊ शकतात, अजून काही हानी होऊ शकतात, आपण तुम्हाला रिलॅक्सेशन देणार. पण नोकरी करणं हे कुणाचं चॉईस होतं? स्वतःच. पण हे नोकरी करण्यासाठी तुम्हाला त्या नोकरीचा टाइम पण माहित होता. त्यावेळी ती नोकरी जॉईन करताना तुम्ही असं काही सांगितलं होतं का की पावसाळ्यात हा टाइम 10 मिनिटं एक्सटेंड होणार? अतिशय म्हणजे खूप असं भावणारं ते सेंटेन्स होतं त्या मॅडमचं, म्हणजे माझ्या वाचण्यात की मला कोणीतरी शेअर केलं होतं ते की आमच्या ऑफिसच्या. पण अतिशय म्हणजे खूप विचार करणारी, जर आपण आपला पाथ निवडतोय तर जर इथं मला 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे का? तुमचं मॅनेजमेंट असं पाहिजे की 10 मिनिटं आधी तुम्ही पावसाळ्यात पोहोचलं, त्रास होणार आहे तुम्हाला. पण सगळी सिस्टीम जे काही कंट्रोल होतं ते कंट्रोल कशासाठी? तर शिस्तबद्धता आणण्यासाठी की ऑफिसचा हा टाइम आहे, ह्या ऑफिसमध्ये त्या टाइमला सगळे एम्प्लॉई यायला. आता नंतर काय झालं, जे 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं रिलॅक्सेशन मिळालं तर सगळीच लोक त्याच वेळी यायला. हा ड्रॉबॅक आहे. पण 2 महिन्यानंतर परत जो ऍक्च्युअल टाइम होता तो करण्यात आला. पण काय झालं की आपण रिलॅक्स झालो 10 मिनिटासाठी, आपण जेन्युअन सिच्युएशन मध्ये ते कन्सिडर करायला पाहिजे होतं, जेणे की नाही की आज आता रोज 10 मिनिटं उशिरा जरी आपण पोहोचलो तरी आपल्याला, पण त्यानंतर पण अजून लोक 10 मिनिटं उशिरा यायला लागले. असं हे असतं. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्याला कुठलंही रिलॅक्सेशन नको. आपण कॉन्फिडंट आहोत, एक्सपिरियन्स्ड आहोत आणि आपल्याच करण्याची जिद्द आहे, तर आपल्याला ह्याची आवश्यकताच नाही एक्स्ट्रा 10 मिनिट. माईसाठी जेंडर बेसने, जेंडर अप्रोचने हा विचार केला तर हे अतिशय महत्वाचं. म्हणजे हा जो शब्द आहे ना कॉम्पिटिशन, त्यामध्ये तुम्ही ना स्वतः विचार की का हे शब्द इथे वापरले असेल. तर हा कॉपरेशन आणि कॉम्पिटिशनच्या आधी फेअर आणि इक्वल चान्सेस वापर. इक्वल चान्सेस जेंडर वाईज जर मिळालं, बघितलं, चान्स मिळतो, पण ते चान्स आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला अनेक संघर्षांचा सामना करायला लागतो. फेअर, आता बऱ्याचशा याच्यामध्ये समान काम, समान रेन्युमिनेशन म्हणजे मोबदला. तर तुम्ही गावखेड्यांमध्ये गेलात तर जे डेली बेसिसवर काम करतात लेबर, तर महिलेची रोजी वेगळी आणि पुरुषांची रोजी वेगळी असते का? तेवढेच तास ती पण काम करते, तेवढेच तास तो पण काम करतोय, श्रमाचं काम आहे, शारीरिक मेहनत आहे. ती ते करायला येत असताना पण ती घरातलं सगळं करून येतं, पण रोजी रोटी कोणाची जास्त? पुरुषाची. म्हणून हा जो कायदा आहे इक्वल वर्क इक्वल मोबदला, हा आहे अस्तित्वात, पण तो फॉलो होतोय का बघा. शेतामध्ये काम करणारे जे लेबर आहेत, आता मेथी किंवा जे काही आता हे येईल, आता भात काढणी येईल इकडे पुणे म्हणजे जिथे भात पीक जास्त होतो, आता ते धान कापणीला लोक मिळत नाही म्हणून त्यावेळी ते लोक जास्त, पण त्यात पण म्हणजे बरेचसे माझ्या ओळखीतले शेतकरी आहे की ते लोक बाईला कमी देतात, बाईला 400 आणि माणसाला 700 किंवा 500 असं काहीतरी असतं. जरी 5 रुपयाचा जरी फरक असला तरी तो फरक असतो, कारण तिथं फेअर काहीच होत नाही, इक्वल पण काहीच होत. हा अप्रोच फार महत्वाचा आहे, जो आपण फॉलो केला पाहिजे. कशासाठी? तर जे इन्स्टिट्यूशन, गटांनी, सोसायटीनी जे काही गोल्स ठरवलेले आहे ते गोल्स फुलफिल करण्यासाठी प्रत्येक वेळी, इव्हन आता सेक्स रेशिओ जर बघितला तर
1000 मुलांच्या जन्माच्या मागे मुली 977च आहेत. का आहे? उलट 1000च्या वर मुलींचा जन्माचा रेट असायला पाहिजे. नाहीये, कारण त्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. आम्हाला वंश चालवायला मुलगाच पाहिजे. त्यातनं ते आता डिटर्मिनेशन टेस्ट वगैरे कायदा आलाय का, पण अजूनही खूप ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जी असेल तर तिचं केली जाते, किंवा मूल होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, मुलगाच होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी औषधोपचार पण केले जातात, पण हेही चुकीचे आहे. कोणी औषध घेऊन मुलगा किंवा मुलगी जन्माला घालू शकत नाही. ते तुमच्या क्रोमोझोम्सवरच डिपेंड असतं. नेक्स्ट पॉइंट आहे पर्पज मधला, फॅसिलिटेट करायचं. अप्रिसिएशन म्हणजे कौतुक आणि रिवॉर्डिंग ऑफ चॅम्पियन्स ऑफ सोशल कॉजेस अँड टेक पॉझिटिव्ह ऍक्शन अगेन्स्ट अँटी सोशल एलिमेंट. आता समाजाच्या हितासाठी जे लोक कार्यरत आहेत त्या लोकांना त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना वेगवेगळी बक्षिसं दिली पाहिजे, पुरस्कार दिले पाहिजे, आणि अनेक पुरस्कार आपल्या समाजामध्ये दिले जातात. तर हे आहे की सोशल कंट्रोल राखण्यासाठी जे लोक चांगलं काम करतात, जे प्रदूषण असू दे किंवा सामाजिक कार्य असू दे, शिक्षणाच्या प्रवाहातले लोक असू दे, ते एकेका डोमेनमध्ये एक्सपर्ट आहेत, खूप वर्ष त्यांनी एकाच विषयाला धरून काम केलं आणि ते समाजाच्या हिताचं आहे, तर अशा लोकांना पुरस्कृत केल्या जातं, त्यांना अवॉर्ड दिलं जातं, कौतुक केलं जातं, कारण ते सोशल कॉजला धरून काम करतात. परंतु जे अगेन्स्ट आहेत, अँटी सोशल एलिमेंट्स ला धरून काम करतात, चुकीच्या पद्धतीनं काम करतात समाजासाठी, ज्यांनी समाजाला धोका निर्माण होणार आहे, त्यांना मात्र शिक्षा देखील दिली जाते. आता ही कायद्यात्मक असते, कायद्यात रेप केसेस आहे, बॉम्ब ब्लास्ट आहे, पॉल्युशन आहे, हो की नाही, किंवा इन्व्हायरमेंटल हजार्ड्स आहे. जर तुम्ही बरेचदा आता तुम्ही जर बघितलं तर काही काही काळांतराने 4-4, 5-5 महिन्यानंतर प्लास्टिक बंदी येते. प्लास्टिक बंदी काही काळासाठी येते की जो प्लास्टिक वापरणार त्याला शिक्षा होणार. म्हणजे जर आपण भाजी घ्यायला गेलो तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, थैलीमध्ये भाजी दिली जाते. मध्यंतरी हा कायदा आला किंवा खूप त्याची अंमलबजावणी प्रॉपर वेनी केली तर ती थैली देत नाही, प्लास्टिक पिशवी देत नाही, त्याला आपण थैली म्हणतो, कॅरी बॅग म्हणतो, प्लास्टिक बॅग म्हणतो, तर ते दिल्या जात नाही. पण किती महिने आता सर्वात जो तो, आता बघा आता शॉपिंगचे दिवस सुरू आहेत, दिवाळी दसरे, जो तो शॉपिंग करणार, आणि आपलंही हे कर्तव्य आहे की आपली स्वतःची कापडी पिशवी घेऊन ना की त्यांना मागणं, तो देताना प्लास्टिक देणार. पण काही दरम्यान काही कालावधीमध्ये ही प्लास्टिक बंदी मात्र झाली होती. ते हे अगेन्स्ट आहे ना, सोशल एलिमेंट्स अगेन्स्ट आहे प्लास्टिक वापर, कारण ह्याला पॉल्युशनचा धोका आहे, कारण त्याच प्लास्टिकचं जे आपण म्हणतो ना डिग्रेडेशन ते होत नाही. प्लास्टिकचं काय त्याला एक शब्द आहे, कंपोजिशन होत नाही. ओके, इव्हन आपल्याकडे सोसायटीज मध्ये पण कचरा घ्यायला येतात, तर ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा ठेवायला लागतो. तेही नाही, सुका कचरा काय तर त्याचं जे काही होतं ते बरेच वर्ष होत नाही. इव्हन सॅनिटरी पॅड्स बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या सॅनिटरी पॅड्स बनवणाऱ्या कंपन्या काय सॅनिटरी पॅड्स ते खत होतच नाही, ते वेस्ट हजार्ड्स आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पण त्याच्यावर अजूनही कुठलीही प्रक्रिया झाली नाही किंवा कुठलंही रिसर्च झालं नाही ज्याच्या माध्यमातून ते होईल असे कुठलेही केमिकल्स तयार झाले. म्हणजे काही दंडात्मक कारणे जसं प्लास्टिक, कौतुकामध्ये वेगवेगळी बक्षीस कन्सिडर करू शकतात. आता जर आपल्याला अपेक्षित असणारा बदल घडवायचा असेल, डिझायर्ड मॉडिफिकेशन करायचं असेल, तर काय आणायचंय आपल्याला? आपल्याला अपेक्षित असणारा बदल कशामध्ये? सोशल मीडियामध्ये, स्पेशली जे इफेक्ट करतो, प्रभाव टाकतो, ज्या आवश्यक असणारे चेंजेस आहेत त्याच्यावर. इन द मीन्स जर आपण बघितला तर सोशल कंट्रोलच्या काही एजन्सीज आपण इथं म्हणतो. इच्छित बदल जर घडवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला काही नियंत्रणाची साधनं आवश्यक आहे, संस्था आवश्यक आहे, आणि वातावरण देखील आवश्यक आहे. नंतर आहे की आपल्याला प्रायमरी सोशल आणि ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यूज ज्या त्या इस्टॅब्लिश करायच्या, त्या ऑलरेडी आपल्याला सोशलायझेशनच्या माध्यमातून झालेल्या असतात. इथे आपल्याला प्रमोट कशाला करायचंय, प्राथमिकता कशाला द्यायची आहे, तुझं इंटरेस्ट आहे विकर सेक्शनचा त्याला प्रोटेक्ट कर. म्हणजे दुर्बल वंचित घटक जे आहे समाजातले, त्यांचं जे हित आहे, त्यांचं जे बेनिफिट्स आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. पण हे करत असताना
आपला जो अप्रोच आहे, आपल्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या ह्युमॅनिटेरियन असल्या पाहिजे, मानवतावादी असल्या पाहिजे. सोशल वर्क प्रोफेशनच्या ह्या थीमच आहे, एक तर ह्युमॅनिटेरियन अप्रोच आणि दुसरं प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. ह्या दोनच गोष्टींवर सोशल वर्क चालतं. ठीक आहे. नाव टाइप्स ऑफ सोशल कंट्रोल. लिहून घ्या टॉपिक. थोडस ना मी तुम्हाला मुद्दे लिहून देते. टाइप्स ऑफ सोशल कंट्रोल. We have conscious and unconscious social control. Types of social control मध्ये लिहा conscious and unconscious social control. सर्कल करा, डायग्रामॅटिक पेन लिहा, तुम्हाला कसं लिहायचं त्यात. तो पहिला आहे टाइप कॉन्शियस अँड अनकॉन्शियस. का वापरला असेल कॉन्शियस आणि अनकॉन्शियस? ही एक पहिली टाईप. ठीक आहे. दुसरी टाईप लिहा. ह्याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या. इथे एक व्यक्ती आहे, सी एच फुले सब्जेक्ट. सी एच फुले अँड एल एल बर्नार्ड. CERNAR. म्हणजे ही टाईप त्यांनी मांडलेली आहे. असं येऊ शकतं बरं का, काही पण येऊ शकतं. तो तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असायलाच पाहिजे. एल एल बर्नार्ड, सी एच फुले अँड एल एल बर्नार्ड हा कॉन्शियस आणि अनकॉन्शियस सोशल कंट्रोल. दुसरं आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. त्याच्या पुढे एक नाव लिहून घ्या ह्यांचं. म्हणजे ह्या ज्या टाईप्स आहे ना, त्याच्या पुढे मी सांगते नाव लिहायला, तर ती टाईप त्या व्यक्तीने मांडलेली आहे. कार्ल मॅनहन. MANHEI. फक्त हा जो एन आहे हा डबल आहे. MANNHEI. ही झाली सेकंड टाईप. असं करून काही पण येतात, सगळ्या गोष्टी पाठांतर करून ठेवा नावं. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सोशल कंट्रोल. तिसरी. त्याच्यामध्ये नाव लिहा यंग किम्बल यंग. KIMBALL किम्बल यंग. चौथं आहे ऑर्गनाइज, अनऑर्गनाइज अँड ऑटोमॅटिक. 3 आहे त्याच्यात.
organized, unorganized, and automatic. सोशल कंट्रोल आहे, बरं त्याच्या पुढे सोशल कंट्रोल लिहा. आता हे दिलंय गर्विच अँड मुरे यांनी. गर्विच अँड मुरे. स्पेलिंग सांगू का? डिक्टेट करू का? GURVITCH. ऑनलाईन बोर्डवर दिसतंय का सगळं? गर्विच अँड मुरे यांनी मांडलेली टाईप म्हणजे ऑर्गनाइज, अनऑर्गनाइज अँड ऑटोमॅटिक. ही झाली चौथी. आहे ऑटोक्रेटिक अँड डेमोक्रेटिक. ऑटोक्रेटिक आणि डेमोक्रेटिक, हुकुमशाही आणि लोकशाही. पाचवी ऑटोक्रेटिक डेमोक्रेटिक सोशल कंट्रोल. सोशल कंट्रोल त्याच्यामध्ये नाव लॅपियरचं आहे. LAPIER. ही झाली पाचवी मेथड. पाचवं. अजून एक आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल. ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती इथे लिहून टाकते, छोटस दिसतंय ना. सहावं फॉर्मल अँड इनफॉर्मल. ऑनलाईन असणाऱ्यांनी 2 मिनिटात लिहून घ्या. सहावी याच्यात कुठलंही नाव नाही कारण कॉमेंट करा. So there are 6 types of social control. फॉर्मल आणि इनफॉर्मल लास्ट. किती झाल्या? 6 टाइप्स ऑफ सोशल कंट्रोल. त्यानंतर आपल्याला सोशल कंट्रोलच्या एजन्सी सुद्धा शिकायच्या आहेत. DMAR ची एक्झाम 25 ला होती की आल्या पोस्ट. पण त्यासोबतच राज्यसेवा MPSC पण झाली होती, पण ती आता 9 तारीख त्याची डेट दिली आहे. आपलं आता अजून काहीच नाही. येतील येतील. मला नाही वाटत दिवाळीच्या आधी होतील. आला ना वेळ अजून. आता पोस्ट आलीच पाहिजे. आली आहे. प्रिपेअर होते लोक, आता थोडे रिलॅक्स झाले. स्किलच झाली आता सगळी. आणि जो काही कॉन्फिडन्स होत आहे ना तो थोडा आता त्यांचा लूज झालाय की मी ही काढणार म्हणजे काढणारच पोस्ट. असे जे अप्रोच घेऊन स्टुडंट तयार करत होते ना ते थोडेसे आता डिमोटिवेट. पण नका होऊ डिमोटिवेट. पॉझिटिव्हली घ्या की कदाचित ज्यांचा अभ्यास कमी पडला असेल त्यांना अजून संधी दिली आहे की तुम्हाला अधिकारी व्हायचंच आहे. सो टेक इट पॉझिटिव्हली आणि प्रिपेअर करा. ते MSW सोबत अजून कुठल्या कुठल्या पण होत्या ना फार्मसी ड्रायव्हर अजून फार्मसी ड्रायव्हर ट्रेनर. एक छोटा क्रॅश कोर्स 15 दिवसाचा झाला. आता तर डेट तर अजून काय हे नाही झाली आहे आणि माझा पण टाइम मॅनेज होत नाही. सो बघू म्हटलं ना. अजून आलंच नाही पण राज्यसेवेने लगेच दिली 9 तारीख. आता यावेळी पण काय झालं 25 आणि 26चं नोटिफिकेशन आलं सर्क्युलर. 29चं 2 दिवस आधी आलं. हो की नाही. ते बरेचसे स्टुडंट आपले आहेत की त्यांचं
हो. नाही ते तसं होऊ शकत नाही कारण तुमचं थांबून ते जे 25-26 थांबून 29 घेऊ शकत नाही कारण ते लिंक मिळून जाते ना की कसा पेपर होता काय त्याच्यामध्ये थोडासा पार्सलिटी होऊ शकतं असं बरेच लोकांचं म्हणणं होतं. पण जेव्हा त्यांनी पहिलं सर्क्युलर काढलं तर तेव्हा त्याच वेळी त्यांनी 29 तारीख पण मेन्शन केली असती तर बरं झालं असतं. त्यांना परत मे बी ते क्लिअर नव्हते की कुठले एक्झाम आहे आणि झालं मग ते. आता ही जी मराठवाड्यामध्ये पूर स्थिती आली ना त्याच्यामुळे तिकडची लोक प्रवास करू शकत नाही. पण 25 तारखेच्या एक्झामचा अजून ड्रॉबॅक काय झाला की ते ऐनवेळी त्यांनी नोटिफिकेशन बरीच लोक येऊन सेंटरला रात्रभर थांबलेली होती तेव्हा त्यांना कळालं की अरे थोडंसं इथं प्रशासनाचं फेल्युअर झालं कारण आपल्या लोकांना त्रास झाला जो की नाही व्हायला पाहिजे. हम्म. हा. अ, 11व्या तासाला त्यांनी अनाऊन्स केलं की नाही. हो. पैसे गेले लोकांचं मूड ऑफ झाला हे सगळं त्याच्यामध्ये झालं DMERच्या एक्झामचं तर माहित नाही कधी येतं त्यांची. 4 तारखेपर्यंत पाऊस आहे आणि आता दिवाळीच्या आधी जरी घेतलं तरी लोकांचा आता तो मूड राहिलेला नाही आणि जे अपेक्षित होतं तो रिझल्ट आता मिळतो की नाही ह्याचं थोडंसं. पण म्हणून मी सांगते की अजून जोमाने अभ्यास झाला की असं समजा की डेटच नव्हती एक्झामची. एक टेंटेटिव्ह किंवा एक टेस्ट टाईप होती किंवा क्रॅश कोर्सची टेस्ट होती असं समजा. तर ते कुणाचंच नाही घेणार आता जॉईनिंग ते पूर्ण प्रक्रिया. नाही नाही. ती परीक्षा झाली असती तर ऑक्टोबर मध्ये पोस्टिंग होते. आपलं 25, 26, 29 होतं 27ला आपलं नव्हतं स्टुडंटच्या परीक्षा. 25, 26, 29लाच आपलं होतं पण नाही झालं. माझ्या लक्षात आलं की अरे गायत्री एक आहेत आपल्या स्टुडंट त्या एकदम फॉर्म मध्ये होता पण तो फॉर्म कंटिन्यू कर की ठीक आहे. आता तर असं डोक्यात असलं पाहिजे की लिस्ट मेरिट लिस्ट जेव्हा लागेल तेव्हा पहिलं नाव आपलंच असलं पाहिजे. हा. क्लासेस काही जॉईन केले होते का याचे तांत्रिक स्वतःच. पण आता जी नॅचरल कॅलॅमिटी आहे त्याला कोणी नाही ना म्हणजे हे आपल्याला वाटतं कारण आपल्यापर्यंत ते त्याचं हे पोहोचलं नाही त्याचा सेन्स पोहोचलं. मग आणि ती लोक कशी येणार म्हणजे त्यांचा मूड असेल का एक्झाम देण्याचा. तर सगळंच वाहून गेलं आयुष्यामध्ये एवढं कॅलॅमिटी आलंय त्यातनं आपल्याला काहीतरी अजून निर्माण करायचंय हे खूप सगळं डिफिकल्ट होतं आणि हा विचार करूनच प्रशासनाने चांगला निर्णय घेतला कारण आपण त्या भागात नाही आपण देऊ एक्झाम पण त्यांच्या मनामध्ये आयुष्यभर ते गिल्ट राहिलं असतं ना की आपण पोहोचू शकतो. आणि कदाचित त्यातनं काही अधिकारी घडणार असतील त्यातनं काही बरेच पोस्टिंग झाल्या तर खरंच गरज आहे आणि आता तर अजूनच गरज आहे कारण आता सगळंच घे. स्टेट आता सगळी परिस्थितीचा आढावा घेऊन ते करतील म्हणजे सिच्युएशन नीड असेसमेंट डिझास्टरच्या टीम वगैरे आता काय ऍक्च्युअल परिस्थिती आता जरी पाऊस थांबलाय पण तो चिखल गाळ काढणं परत त्यांचं आयुष्य पूर्व नियोजित करणं तिथे सगळी मदत पोहोचणं गव्हर्नमेंट किंवा सामाजिक संस्था आपल्यासारखी लोक तिथे बऱ्याच वेळा जातात. तर आता त्यांच्या मानसिकतेबरोबरच काम करणं बाकी मदत वस्तू तर सगळं मिळतं ते चलं किंवा ते आपण करू शकतो. कागदपत्र दिली काय कागदपत्र घेतो परीक्षेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा सगळा म्हणजे जेव्हा आपण हॉलिस्टिक वेनी अप्रोच आपला अप्रोच वापरतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतो की काय आता जरी मी पास झाले मेरिट लिस्ट मध्ये पहिला नंबर माझा असेल आलाच माझ्याकडे काय डॉक्युमेंट आहे त्यांना दाखवायला. सॉफ्ट कॉपीवर तर ते घेणार नाहीत ना की आता डिजी लॉकर मध्ये माझे सगळे डॉक्युमेंट आहे ही अशी परिस्थिती झाली. आता त्यांना एक वेगळाही कॅम्प लावायला लागेल की जे जे डॉक्युमेंट समजा आता खातं उत्पन्नाचे दाखले जो
काही क्रायटेरिया होता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यासाठी आता त्यांना एक वेगळा कॅम्प जर आपण डिझास्टर असेसमेंट डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये जर आपला रोल बघितला तर आता इथे सगळ्यात महत्वाचा रोल आपला काय आहे तर त्यांचे डॉक्युमेंटेशन पूर्व स्थितीवर त्यांना वेगवेगळ्या टाईपचे काउन्सिलिंग देणं थेरपीज देणं की हे होती एक वेळ निघून गेली आहे त्याला काय करू शकत नाही पण ह्यातनं आपल्याला उभं राहील तर हा आपला महत्वाचा रोल डिझास्टर मध्ये आहे की स्वतः आपण ठेवायचा आता जसं तुम्ही म्हणाला की गेलं की ती जर DMER ची एक्झाम असेल MSW कन्सिडर करू आपण की तिची जर MSW ची एक्झाम असेल तर तिचं किती द्वंद्व सुरू आहे ना तिच्या विचारांमध्ये माझं सगळं गेलं इकडे परीक्षा जरी मी परीक्षा दिली मी पास झाली मला चांगले मार्क मिळाले माझ्याकडे डॉक्युमेंट कुठे आहे का डॉक्युमेंट गेलं ते तर त्याला कोणीच नाकारू शकत नाही आणि आता ती म्हणेल जरी व्हेरिफिकेशनच्या वेळी की मी टिकली आहे माझं सगळं असं नुकसान झालं तिच्यावर विश्वास ठेवायला तिला 10 पुरावे सादर करावे लागतात ते पुरावे तिच्याकडे कुठे आता परीक्षा जरी घेतली तरी पण आता सध्या ती घेऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे परत असं समजा की डेट जेव्हा डिक्लेअर झाली DMER ची ती काहीतरी 80 दिवसाच्या आधी डेट डिक्लेअर होत असते ना नियमानुसार जे काही प्रशासनाचे नियम आहे त्याच्यानुसार ती डेट डिक्लेअर झाल्यावर आपण अजून जोमानला तर तशी परत 1 2 ते 3 महिन्याचा कालावधी देऊ त्यांनी अजून दिवाळीनंतर जरी दिली तरी ती डेट डिक्लेअर करावी जेणेकरून अजून जोमाने आपल्याला एक कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन येतो की आता ही डेट दिली आहे तिथं होणार म्हणजे जे असे हे रेअर केसेस मध्ये एक्झाम पोस्टपोन होतात की एक झाली नॅचरल कॅलॅमिटीला कोणी हातरू शकत नाही कोणीच नाही काहीच करू शकत पण आता ती घटना झाली परत 4 दिवसांनी अजून काही दुसरीकडे झालं तर कारण शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की ज्याच्यावर आयुष्य डिपेंड होतं ते काही नाही सोशल मीडियाला जर तुम्ही काही पोस्ट बघितल्या असेल तर अक्षरशः त्या शेतामध्ये रडत लोक शेतकरी झोपलेले आहेत हा कांदा असा पाण्यात दिसतो ते जवळपास लाखो रुपयाचं उत्पन्न त्या कांद्यातनं होतं त्याचा पाण्यात कांदा आहे म्हणजे शेंगा सोयाबीनच्या शेंगाला कोंब फुटली आहेत हे फार असं पेनफुल सिच्युएशन आहे आणि आपला रोल तिथे अतिशय कारण आपलंच एक प्रोफेशन आहे जे या सिच्युएशन बरोबर डील करू शकतो इतर प्रोफेशन नाही तो असा एक DMERच्या एक्झामचा जरी आपण विचार जरी बाजूला ठेवला तर सोशल कंडिशन आता काय तिथे आपला रोल काय हा रिपोर्ट तिथल्या लोक जे काही MSW त्यांनी केलं पाहिजे इव्हन स्टुडंटपेक्षा ना कॉलेजेसनी जास्त जबाबदारी घेतली पाहिजे आपलं काय ना आता दिवाळी आहे मी काही जाणार नाही दसरा अरे त्याच्या आधी आपली जबाबदारी दिवाळी दसरा दरवर्षीच येणार आहे हे झालंय का लिहून प्रियंका मीनल लिहून झालंय का एक्सप्लेन करते बघा आता टाइप्स ऑफ सोशल कंट्रोल मध्ये मी एक 4-5 नावं सांगितली कुठली सांगितली CH कुले अँड LL बर्नार्ड किंबल यंग साल मॅनहान गर्विच अँड मुरे लॅपियर फॉर्मल अँड इन्फॉर्मल सोशल कंट्रोल मध्ये कुणाचंही नाव दिलेलं नाही आता बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन हे क्लासिफिकेशन आहे जे प्रोव्हाइड केल्या गेले आहे वेगवेगळ्या ऑथर्सच्या द्वारे म्हणजे सोशोलॉजीचा सोसायटीचा ज्यांनी खूप अभ्यास केला असे जे काही सोशोलॉजिस्ट आहेत आता ही जी नावं जर तुम्ही वाचली ना तर ही सगळी पाश्चात्य देशातली नावं आहेत म्हणजे विदेशातली नावं आहे त्यांनी सोशोलॉजीला धरून खूप अभ्यास केला मला आता इथं अपेक्षित होतं एखादं इंडियन नाव पण असावं हो की नाही तर आता हे आपल्याला आपली जबाबदारी की इंडियन कॉन्टेक्स्ट जेव्हा आपण आधीची पार्श्वभूमी बघतो आपल्या प्रोफेशनची तेव्हा इथे एक मुद्दा आहे ना की लॅक ऑफ इंडिजिनियस लिटरेचर की जे मूळ आहे किंवा जे संदर्भ आहे त्याचा आपल्याकडे अभाव आहे तर तो अभाव इथंही दिसून येतो ठीक आहे तर वेगवेगळ्या सोशोलॉजिस्टनी जो काही अभ्यास केला त्यांचे अनुभव त्यांचे रिसर्च त्यातनं त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे टाइप्स आपल्याला सोशल कंट्रोलचे दिलेले त्यातलं पहिलं जे आहे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस सोशल कंट्रोल तर कॉन्शियस सोशल कंट्रोलची जी सिच्युएशन आहे जिथे आपला जो बिहेवियर आहे तो बिहेवियर आपला काय असायला पाहिजे एक्झिट करते का झालंय ना लिहून कसा असला पाहिजे आपला बिहेवियर आपला बिहेवियर आपण कॉन्शियस असलं पाहिजे आपली जी बुद्धी आहे ती जागी असायला पाहिजे की आपलं जे काही बिहेवियर आहे सोशल कंट्रोलच्या माध्यमातून ते प्रॉपर आहे की नाही हे सगळ्यात आधी आपल्याला समजलं पाहिजे
ठीक आहे. कॉन्शियस मध्ये अजून कुठले मुद्दे तुम्ही मांडू शकता? ज्या टाईप्स मांडल्या आहेत कॉन्शियस आणि अनकॉन्शियस, सिम्पल बिहेवियरची उदाहरणं द्या मला. प्रेझेन्स ऑफ माइंड, की आता सोशल एखाद्या समाजाचा प्रोग्राम सुरू आहे, छान मीटिंग सुरू आहे, मस्त पार्टिसिपेटरी काहीतरी मीटिंग सुरू आहे, तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड, की प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय, तर त्या सिच्युएशनला धरून असणारे आपले विचार, जे आपण विचार करणार तेच आपल्या बिहेवियर मध्ये उतरणार. हे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस हे सगळे इथले गेम आहे, इथले जे सायको अनालिटिक थेरीमध्ये सिगमंड फ्रॉइड यांनी मांडलेले आहेत, हे इथले गेम आहे. हे हे मन आणि बुद्धी, सगळ्यात जास्त वापर कशाचा करायचा? बुद्धीचा. प्रेम जरा बाजूला ठेवायचं, मन जरा बाजूला ठेवायचं. त्याच्यामध्ये डायटिशियन एक खूप चांगलं एक्झाम्पल देतात, की एखादी गोष्टी डाएट मी करते, ती गोष्ट मला खायची नाही, ते पदार्थ मला खायचा नाहीये, पण माझं मन मला ते खा, माझी जीभ मला म्हणते की हेच खा, हेच खा. पण माझ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जे हेल्दी आहे ते जीभ मला सांगत नाही, कारण हे माझंच आहे. हो की नाही? मग ह्याच्या वेळी मनाचं ऐकायचं की बुद्धीचं ऐकायचं की जिभेचं ऐकायचं? बुद्धीचं. कारण काय, ते कशासाठी आपण वर्ज केलंय? काहीतरी हेल्थ आपली चांगली राहावी किंवा काहीतरी एक एम ठरवलाय की त्यासाठी मी तो पदार्थ वर्ज करते, तो पदार्थ मला खायचा नाही, तेच फॉलो झालं. तर ते तुमचं शेड्यूल आहे आणि ते तुम्ही प्रॉपर वेनी फॉलो करा. आता कॉन्शियस आणि अनकॉन्शियस सोशल कंट्रोल मध्ये त्यांनी काय सांगितलंय ते वर्गीकरण. कॉन्शियस मध्ये नाव तुम्ही लिहून घेतलं, बरोबर. कॉन्शियस सोशल कंट्रोल मध्ये जी सिच्युएशन आहे जिथे आपलं बिहेवियर कॉन्शियस आणि डेलिबरेटली असलं पाहिजे, कॉन्शियस असलं पाहिजे की ह्या सिच्युएशन मध्ये माझं हेच बिहेवियर असलं पाहिजे आणि ते डिलिबरेटली तुम्ही ते फॉलोच केले पाहिजे. आता ही जी टर्म आहे कॉन्शियस सोशल कंट्रोल, ही डेव्हलप केली गेली आहे रिअल सेन्स जो आहे सोसायटीचा, त्याच्या माध्यमात जाणीवपूर्वक सामाजिक संबंध, की आपण काय करतो आहे कॉन्शियस असलं पाहिजे. लाईक आपण इथे ट्रॅफिक सिग्नलचं उदाहरण द्या, कॉन्शियस असलं पाहिजे की रेड सिग्नल असलं की मला थांबलंच पाहिजे. तुम्ही त्यावेळी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरा, जरी तुम्हाला तो सिग्नल दिसला नाही, लोक थांबलेली आहेत, की का थांबले इकडे तिकडे बघा, रेड सिग्नलच दिसणार म्हणून लोक थांबले, लोक निघाली तर रेड सिग्नल चेंज होऊन तो स्पीडवर आलेला. जाणीवपूर्वक जे सामाजिक नियंत्रण आहे त्यालाच आपण कॉन्शियस सोशल कंट्रोल म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक काय काय गोष्टी करता त्या इथे इम्प्लिमेंट करायच्या. अनकॉन्शियस सोशल कंट्रोल मध्ये काय आहे, तर अशी जी सिच्युएशन ज्याच्यामध्ये ह्युमन ऍक्शन्स म्हणजे मानवाच्या ज्या कृती आहेत, क्रिया आहेत, त्या केल्या जातात अनकॉन्शियसली, म्हणजे त्याला आपण काय करतोय हे कळत नाही, अनकॉन्शियसली ते होऊन जातो. आणि जो व्यक्ती तो आहे तो स्वतः त्यांना माहित असतं की व्हाय इज डुईंग सो, बिकॉज म्हणजे त्यांना माहित नसतं, डज नॉट नो. नो म्हणजे माहित असणं, नॉट म्हणजे नाही, की तो रिपीटेड बिहेवियरचे पॅटर्न का वापरतो आहे. थोडस काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो का त्याच्या बिहेवियरचा, अशा केसमध्ये आपला काय रोल आहे, तर त्याला आवश्यक असणारी नीड असेसमेंट करून आवश्यक असणाऱ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, जेणेकरून त्याचं जे फंक्शनिंग आहे, जे सोसायटी अप्रुव्हल आहे, त्या वेळी तो त्याचं फंक्शन पूर्ववत करू शकतो. आणि बिहेवियरचे पॅटर्न आहे कारण एक पार्ट ऑफ पार्सल बनतो त्याच्या पर्सनॅलिटीचा, आणि त्यालाच आपण अनकॉन्शियस सोशल कंट्रोल म्हणतो. आता इथे त्यांनी उदाहरण दिलंय ट्रेडिशन अँड कस्टम. ट्रेडिशन अँड कस्टम हे बेस्ट उदाहरण आहे, कारण आता ह्या ट्रेडिशन अँड कस्टम्स मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल पूर्वी दिलंय का माहित नाही, मच्छी शिजवण्याचं. हा हा, बरोबर, ते मच्छी शिजवण्याचं उदाहरण मी देते, की ब्लाइंडली आपण फॉलो करत जातो. आता हे ट्रेडिशन आणि कस्टम ज्या आपल्या कुटुंबाने सांगितलं की दिवाळी सणाला ही अशी अशी पूजा करायची, दिवाळी सणाला सगळ्यांनी नवीन कपडे घालायचे, दिवाळी सणाला सगळ्यांनी चिवडा लाडू चकली हे करायचं, पण हे काय करायचं आपल्याला माहिती आहे का? नाही. पण हे सुरू कुठून झालं आपल्याला माहिती आहे का? नाही. कारण हे पिढ्यानी पिढ्या चालत आलं, जे की आपण अनकॉन्शियसली फॉलो करतो, त्याच्यामध्ये आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड आपण वापरत नाही. बरं, दसरा, आता उद्या दसरा आहे, पूजा करायची, हार फूल घालायचे, सगळं सगळं झालं, रावण दहन करायचं, एक हिस्ट्री किंवा एक कस्टम ठरलेलं. पण गाड्या धुवायच्या कुठून आलं? दसऱ्याला गाड्या धुतल्याच पाहिजे, आपण आपल्या गाड्या धुतो, पूजा करतो ना, घराच्या वस्तू वगैरे, हे कुठून आलं? काय नाही.
वर्षानुवर्षापासून करत आले लोक म्हणून मी करतो. म्हणजे मी ब्लाइंडली हे फॉलो करते, मी त्याच्यावर विचार करत नाही. कारण काय, तर हे ट्रेडिशन मला त्याच्या विरोधात जायचं नाही. जा ना विरोधात, नका धू एका दसऱ्याला गाड्या, काय फरक पडतो, तर काय होणार आहे का त्याच्याने. तर ते प्रत्येकाने गाडी धुतलीच पाहिजे. तर 4 दिवसाआधी माझी गाडी धुतली आहे, परत मी दसऱ्याला का देऊ, तर वेस्टेज ऑफ वॉटर आहे, वेस्टेज ऑफ लेबर आहे, सगळंच लेबर आहे. बरं, गाडीला फुलं हार घातली पाहिजे. आता हे फुलं हार घातली पाहिजे ह्याला मी प्रमोट करेल, कारण शेतकरी फुलांचं उत्पादन घेतात, त्यांना रोजगार मिळावा, त्यातनं त्यांना 4 पैसे मिळून मग फुलं विकत घेतली पाहिजे. काही असू दे, गाडी नाही धुतली तरी चालेल. गाडी खूप खराब झाली तर धुवा. आपण जेव्हा सर्व्हिसिंगला गाडी देतो तेव्हा ते धुवूनच देतात, काही गरज नाही पर्टिक्युलर त्या दिवशी गाडी धुवा. घरातल्या वस्तू ज्या लोखंडाच्या त्याची पूजा, त्याला शस्त्र म्हणतात. आता शस्त्राची पण एक वेगळी पार्श्वभूमी आहे, की शेतकरी शेतीचा शोध लावण्यामध्ये महिलेचं नाव येते, की महिलांनी शेतीचा शोध लावलेला आहे. त्यात शेतीचे उपकरणं आहेत, काही साधनं आहेत, काही यंत्र, ते सगळी लोखंड आहेत. ती आपल्याला रोजगाराचं साधन देते, ते आपल्या जगण्या मरण्याचा विश्वास आहे, म्हणून त्याची पूजा कर समजू शकतो. तर तसंच मग मध्यंतरी गाडीचं पण आलं असेल, की गाडी ही आपल्याला खूप सपोर्टिव्ह आहे, आपल्याला ऑफिसला जायला, इकडे तिकडे फिरायला. तर ती गाडी का धुतात याचं अजून कुठलंही लॉजिक आपल्या पुढे आलेलं ना, ते कस्टम मध्ये ना ते ट्रेडिशन. पण पूर्वीच्या लोकांकडे गाडी घोडे तर नव्हतेच, फक्त अवजार होते शेतीचे, त्याची ते धुवून पूजा करायची. ते अजूनही आपण करतो, कारण त्या दिवसाला त्याचं महत्व. आणि बऱ्याचशा ठिकाणी आज दसऱ्याचा 1 दिवस आधी ते आज शस्त्रपूजा केली जाते. हो ना, शस्त्रपूजेला एक वेगळं महत्व आहे, की शस्त्र आपल्या जगण्या मरण्याचं साधन आहे म्हणून. पण त्यावेळी गाड्या नव्हत्या, मध्येच कोणीतरी गाडीचं ठीक आहे सण करतो, समारंभ करतो. तर हे जे ट्रेडिशन किंवा कस्टम आपण फॉलो करतो हे ब्लाइंडली करतो, म्हणून इथे कॉन्शियस पॅटर्न सोशल कंट्रोलचं याला म्हटलेलं. दॅट्स इट. इतकं क्लिअर. नाव डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टाईप ऑफ सोशल कंट्रोल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. कार्ल यांचे. आता डायरेक्ट कंट्रोल म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण, या टाईपमध्ये हे ह्युमन बिहेवियरलाच कन्सिडर केलंय, कारण आपण सोसायटीचा अभ्यास करतो. कंट्रोल कशावरचं आहे डायरेक्ट, तर ह्युमन बिहेवियरचं जे एक्सरसाइज केलं जातं प्रत्येक क्लोज पर्सनच्या द्वारे, फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स, फ्रेंड्स, टीचर्स, नेबर्स, एक्सेट्रा. आता प्रत्यक्ष कंट्रोल मुलांवर असतो, आई वडिलांवर, की मुलांनी कसं वागावं, कसं बसावं, जेवताना कसं बसावं, आंघोळ केल्यानंतर त्याची जी आधीची कपडे आहे ती धुतली पाहिजे, ती कुठे ठेवावी, साबण कसा ठेवावा, साबण पाण्यात मुरू नये. हे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आपण इथे रिलेट करू शकतो. खूप ऑथेंटिक वेनी जाण्याची काही आवश्यकता नाही, खूप अकॅडमिक वेनी जाण्याची देखील आवश्यकता नाही, कारण आपल्याला फक्त संकल्पना समजून घ्यायची. तर मुलांवर म्हणजे मुलांचं जे काही बिहेवियर आहे, वर्तन आहे, त्याला एक कंट्रोल असलं पाहिजे, की जर 2 मोठे बोलत आहेत तर त्यात लहान मुलांनी बोलू. हे आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिकवलंय, आपल्यालाच रिलेट करायचं. बरं का बोलू नये, तर त्यांचं जे काही कम्युनिकेशन आहे ते डिस्टर्ब होऊ नये. जर मुलाला चाइल्ड राईट्स मध्ये अधिकार आहे, तो बोलू शकतो, तो त्याचं मांडू शकतो. पण हे करत असताना आपण त्याला ही गोष्ट दोघांचं जर बोलणं झालं तेव्हा तू तुझं मत मांड, की मला एक विषय बोलायचा. आता अगदी 2-4 वर्षाची मुलांना हे कळत त्याच्यामध्ये येत असतं. किंवा माझी मुलं पण 2 वर्षाचीच आहेत, तुझी मुलं ते त्यांना पण कळत. तेव्हा आपण अपेक्षा नाही ठेवू शकत की त्यांचं हे बिहेवियर असतंच पाहिजे, कारण तेवढं त्यांचं एज अजून गेलेलं असतं. पण 5 ते 6 वर्षाच्या मुलाकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो, की जर 2 मोठी माणसं बोलतात तर त्याच्यामध्ये नाही बोललं पाहिजे. जर तुला काही बोलायचंय तर तू हळूच त्यांना सांगू शकतो की मला हे बोलायचं आहे. आपली ही जबाबदारी की आपण त्यांना ऐकतो, त्यांना निग्लेक्ट करायचं नाही. त्याचा एक वेगळा परिणाम त्यांच्या मृत्यूवर होतो. तर डायरेक्ट कंट्रोलमध्ये इथे त्यांनी अगेन्स्ट फॅमिलीचं एक्सरसाइज केले, की क्लोज पर्सन्समध्ये डायरेक्ट कंट्रोल असतो, पॅरेंट्सचा असतो, अगदी जवळचे मित्रमैत्रिणी, की आपली खूप क्लोज मित्रमैत्रिणी आपल्याला काही सांगतात आणि ते आपण फॉलो करतो. की आता खूप घट्ट मैत्रिणी आहे आणि त्यांच्या कुटुंबाचे नॉर्म्स आहे की 7-8 नंतर त्यांनी घराच्या बाहेर राहू नये. पण दुसरी एक फ्रेंड आहे की तिला परमिशन आहे की ती 10 नंतरही घरी येऊ शकते. पण दुसऱ्या मैत्रिणीचे नॉर्म्स काय आहेत, तिच्या कुटुंबाने सांगितलं की 7-8 वाजेपर्यंत घरी आहे. तर ही जी क्लोज मैत्री आहे, हा क्लोज मैत्री दुसऱ्या मैत्रिणीच्या सोशल नॉर्म्सचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे, तर त्याला काहीतरी कारणं असतात, पार्श्वभूमी असतात, ती फॉलो केली पाहिजे. नेबर्स आहेत, एक्सेट्रा. आता इम्पॅक्ट जो आहे ह्या टाईप ऑफ सोशल कंट्रोलचा, डायरेक्ट कंट्रोलचा, हा अतिशय ड्युरेबल
आणि जास्त प्रमाणामध्ये आहे. आता ड्युरेबल म्हणजे काय, तर खूप टिकाऊ आहे. जास्त प्रमाणामध्ये डायरेक्ट कंट्रोल टिकाऊ, कारण हे प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसून येतं की आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी मुलं ऐकतात तर पर्टिक्युलर एज पर्यंत, त्यानंतर नाही. आता बरेचशा याच्यामध्ये की मुलांना असं वाटतं की कसं आहे ना, पिअर ग्रुपचा खूप प्रभाव असतो ह्या क्लोज रिलेशनशिप मध्ये. जो फ्रेंडशिप हा शब्द घेते ह्याच्यामध्ये पिअर रिव्ह्यू नाही, पिअर ग्रुपचा खूप जास्त प्रभाव असतो की आई वडील जे सांगतायत ते मला पटणार, ते मित्रमैत्रिणीच्या वेळी मला जायचं. एखादी मित्र किंवा एखादी मैत्रीण खूप श्रीमंत असेल, ती स्कूटी चालवत असेल, तिला कदाचित 10वी-12वी पासनं स्कूटी मिळाली असेल, मला असं वाटतं ना की मला पण पाहिजे. पण का का पाहिजे, तिच्याकडे आहे म्हणून? अशा वेळी आपण आपल्या कुटुंबाचा विचार करतो का? तो प्रभाव हा अतिशय मग ती रात्रभर नाईट आउटला मस्त पार्टी करते क्लब मध्ये, मग मला पण जायचंच आहे. तर हा जो कंट्रोल आहे ना, हा कंट्रोल असला पाहिजे आत्ताच. पण ह्याच्यामध्ये कंट्रोल करत असताना कोणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येऊ. मला माहिती आहे की, आणि ह्यात तुम्हाला तुमची जाणीव असल्या पाहिजे की जी काही कृती तुम्ही करताय ती पूरक आहे का. सोसायटी नंतर सगळ्यात आधी आपलं कुटुंब. तर कुटुंबामधल्या काही गोष्टी तुम्हाला पटत नसेल तर त्या तुम्ही बसून मांडल्या पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे हे त्यांना पटवून दिलं पाहिजे, तर तेही स्वतःला मोल्ड करतात. ठीक आहे. आता आजकालच्या पिढीमध्ये पूर्वीची पिढी मुलींना बाहेर शिकायला वगैरे पाठवत. आता मुली बाहेर शिकतात, छान सगळीकडे त्यांचं शिक्षणाचा ठसा उमटवू शकतात. शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी त्या चांगल्या पदावर कार्यरत असतात. पण हे तुमचं अचीवमेंट, हे जर अचीवमेंट तुमच्या हातात असेल तर तुम्हाला कोणी कंट्रोल करणार नाही, कारण तुमच्याकडे एक पुरावा आहे, तुमच्याकडे बोलायला आहे की मी अचीव केलेलं आहे, मी ह्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि तुमची स्वप्न मी पूर्ण केलेली आहे. प्रत्येक आई वडिलाला असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप चांगलं शिकावं, खूप चांगली नोकरी मिळावी, नोकरी मिळाल्यानंतर त्याला चांगला जोडीदार मिळावा. हे जे ज्याला आपण अनकॉन्शियस कंट्रोल म्हणतो ना, हे त्याचेच पॅटर्न्स आहेत जे ब्लाइंडली आपण हे फॉलो करतो. कारण आपण ऑर्थोडॉक्सी भारतामध्ये राहतो. ऑर्थोडॉक्सी म्हणजे जे परंपरा अजूनही फॉलो करतात, पण त्या अजूनही आपण मोल्ड करत नाही. गौरी गणपतीला 16 भाज्या 16 चटण्या केल्याच पाहिजे असं काहीही नाही. जे तुमची इकॉनॉमिकल परिस्थिती आहे त्यानुसारच तुम्ही ते फॉलो करा. कर्ज काढून सण समारंभ साजरं करणं, ह्यातनं काय होणार आहे, कर्ज फेडण्याचा तणाव येणार आहे, तुमची मानसिकता बिघडणार आहे, तुमचा जो समाजामधलं जे तुमचं फंक्शनिंग आहे ते बिघडणार आहे. मग एक गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला करण्याची काही गरज नाही, त्यापेक्षा ते सण नाही साजरे केले तरी चालेल. आता डायरेक्ट कंट्रोलमध्ये इथे क्लोज रिलेशनशिप येते आणि ड्युरेबल असतात, प्रभावी असतात, टिकाऊ असतात असं त्यांनी म्हटलं. इनडायरेक्ट कंट्रोल मध्ये काय रेफर केला आहे, तर कंट्रोल जो की केला जातो सोशल आणि फिजिकल एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये गट पण आहेत, इन्स्टिट्यूशन. इथे इथे फॅमिली किंवा इंडिव्हिज्युअल कन्सिडर केलेला नाही, ग्रुप किंवा इन्स्टिट्यूशन एन्व्हायरमेंट इथं कन्सिडर केलं गेलं आहे. आणि ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा कमी असतो आणि शॉर्ट लिव्ह सुद्धा असतो, म्हणजे ड्युरेबल, खूप टिकाऊ असा काहीही नसतं. जर तुम्हाला हे जेव्हा डायरेक्ट इनडायरेक्ट प्रायमरी सेकंडरी जेव्हा असे टॉपिक्स येतात ना, तुम्ही नोट्स काढताना असे 2 कॉलम, एकाचे प्रायमरी दुसऱ्याचे सेकंडरी, आणि फरक काय आहे तेवढा फक्त लिहून घ्या. तर पहिल्या याच्यामध्ये काय होता, मोर आणि ड्युरेबल, इथे लिहायचं मोर आणि ड्युरेबल, इथे लिहायचं शॉर्ट लिव्ह किंवा लेस. नुसते हे शब्द जरी तुम्ही लिहून ठेवले ना किंवा तरी तुम्हाला ती संपूर्ण कन्सेप्ट आहे तशी डोळ्यापुढे येते. ह्या टेक्निक्स आहेत अभ्यास करायला. तो डायरेक्ट इनडायरेक्ट आणि कॉन्शियस अनकॉन्शियस हे 2 टॉपिक आपले आज झालेले आहेत. आपला वेळ संपला. पॉझिटिव्ह कंट्रोल, निगेटिव्ह कंट्रोल ह्या, आणि जे मी काय सांगितलं अजून, ऑर्गनाइज, अनऑर्गनाइज, असोसिएटिव्ह आणि डेमोक्रेटिक, ह्या सगळ्यांचे एक एक एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला येताना घेऊन येऊ. त्याच्यावर आधी चर्चा करूया, नंतरच आपण एक्सप्लोर. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एवढं सांगायचं की पुस्तकात जे दिलेलं आहे तीच भाषा वापरली पाहिजे असं काही नाही. ती संकल्पना तुम्ही तुमच्या भाषेत मांडलेली जास्त उपयुक्त असते आणि त्याला कोणीही अपोज करू शकत नाही, कारण तुम्ही ते समजून ती संकल्पना लिहिली आहे. आणि जे समजून तुम्ही लिहिता तर ते एक लिटरेचर तयार होतं, जे तुम्ही तुमच्या नावाने पब्लिश सुद्धा करू शकता. अकॉर्डिंग टू गायत्री, अकॉर्डिंग टू शिल्पा, जसं हे लॅपियर बिपियर नाव आहेत ना, त्याच्यात एखादं इंडियन नाव असू शकतं सोसायटीला, एखादी वेगळी काही कोकणाची नाव, ते पब्लिश करा, लोक त्याच्यावर असं झालं पाहिजे.
आजच्या लेक्चर मध्ये काही समजलं नसेल, काही क्लिअर झालं नसेल तर क्लिअर. ठीक आहे. बाकी काही क्वेरीज असेल, काही क्वेश्चन्स असेल, संकल्पना समजले नसेल तर नेक्स्ट सुट्टी असू शकते. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. सेट उलटली नंतर 2019 सेम सेट पॅटर्न मीटर सगळं फक्त नाही CRF मेरिट लिस्ट असते. जास्तीत जास्त मार्क तुला CRF जास्त CRF चा तो प्रत्येक वेळेचा कट ऑफ आणि त्यामध्ये 6% किंवा 60% लोकांना मेरिट पास होतात, क्वालिफाय होतात. त्याच्यापेक्षा बियॉन्ड जाऊन त्या वर्षी किंवा त्या वेळेच्या एक्झामला त्यांनी कितीचा कट ऑफ ठरवला, त्या कट ऑफ नंतर किती मार्क होते त्याच्या वेळी ठरतो. पण JRF मध्ये तुम्हाला जर 300 मार्काचा पेपर आहे तर तुमची तयारीमध्ये तुम्हाला त्यावर तुम्हाला 100% JRF त्याच्यापेक्षा तो कट ऑफ लागेल त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना 280 राहिले फक्त 280. आता येईल ना, आता सप्टेंबर गेला ना, आता तुमचं फॉर्म भरणं येईल जानेवारीतच येईल, पण आता डिसेंबरला खूप येत नाही. जानेवारीतच होईल, जानेवारी होईल. आता जानेवारीतच तुझे DNR करते ना त्यापेक्षा तू काय काय करायचं ते आता दोघं आपण प्रॅक्टिस लागते अभ्यास लागतो. इंडियन इंडियाचं मार्केट आपल्या देशात खूप चांगल्या चांगल्या खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी ते लोक खूप क्लिअर असतात, त्यांना त्या पद्धतीने शिकवलं जातं. ते त्यांचं म्हणजे शिकत असणारी पोरं पण तयार आहेत. शिकत असणारी पोरं तयार आहेत. तुम्ही जाणारी पोरं इकडे त्याचं सेकंड इयरची सुरुवात असतात देऊ शकतो ना आपण त्याच्या पोरांना. तसंच सांगतात NSS बंद होण्यासाठी तयार आहे. त्यावेळी अभ्यास टार्गेट ठेवलं पाहिजे. प्रत्येक कॉन्टेक्ट असले पाहिजे. वेगवेगळ्या ऑथर्सचे बुक रेफर करा, ते घेऊन जाणार आणि सोशल मीडिया जरा वापरा. अभ्यासासाठी युट्यूब नका वापरू. तुम्ही एक तुमच्या दिवसभराच्या शेड्यूल मधला अर्धा किंवा एक तास ठेवा, मला ऐकायचंच आहे. कारण ते काय करतात, आता युट्यूब हे कमाई करण्याचं माध्यम, जेवढे सबस्क्रायबर जेवढे सांगतात त्यांना पैसे, तर ते कुठलाही व्हिडिओ बनवून टाकतात. आता जर क्वेश्चन आन्सर मांडले ठीक आहे, ऐका तुम्ही, मी नाही म्हणत नाही, पण जास्त रेजिस्ट्रेशन तुमच्या पुस्तकाला तुमच्या पद्धतीचे पूर्वीचे नोट तुमचे जे CRF काही अवघड गोष्ट नाही. म्हटलं ना की आपण जर ठरवलं तर आपण त्याच्यात सेट तुम्ही इझिली केली आहे. कुठलाही क्लास बनवता आता तर मला खरं आश्चर्य वाटतं की तुम्हाला नेटचा पॅटर्न माहिती नाही. हा तरी तुम्ही
पॅटर्न काही नव्हतं ना तसं. मला कुठलाही प्रश्न आला तरी मला त्याचं उत्तर एवढंच होतं. पॅटर्न सेम आहे, सेम काही नाही का, फक्त स्टेट महाराष्ट्र लेवलला होते, स्टेट लेवलला, इंडियन लेवलला